ओके. आज आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फॉर TPA रिगार्डिंग पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. ठीक आहे. स्पेसिफिकली जसं तुम्ही टेम्पलेटमध्ये पाहिलं असेल, तर आपण पाहणार आहोत, आपला फोकस राहणार आहे वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स, देन ट्रीटमेंट ऑफ वॉटर, अँड देन वी विल लुक ॲट सम क्वेश्चन्स फ्रॉम डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ठीक आहे. चला तर स्टार्ट करायचं आपण. ओके. So let's go to question first, which says, which of the method or methods or instruments is not used for determination of turbidity of drinking water. ओके. इथे आपल्याला फोकस करायचं आहे की विचारलेलं आहे आपल्याला की कोणतं यूज नाही केल्या जात, आणि त्यातल्या त्यात थोडं समजा आपण लक्ष दिलं तर लक्षात येतं कशाचं विचारलेलं आहे, ड्रिंकिंग वॉटरचं. ओके. सो डू वी यूज नेफेलोमीटर टू डिटरमाइन टर्बिडिटी ऑफ वॉटर? फक्त टर्बिडिटी ऑफ वॉटर साठी यूज करतो का? नेफेलोमीटर यूज करतो, बेलिस टर्बिडिमीटर यूज करतो, जॅक्सन पण यूज करतो. ओके. नेफेलोमीटर आणि बेलिस जे आहे ते इव्हन 1 ppm किंवा 1 mg पर लिटर वाली पण जी टर्बिडिटी असते. ओके. 1 युनिट टर्बिडिटी म्हणजे काय? 1 मिलीग्राम SiO2 म्हणजे सिलिकाचा आपण काय केलं, फाईनली डिवाइड केलं आणि त्याला पाण्यामध्ये मिक्स केलं. तर तो जो रेजिस्टन्स टू पॅसेज ऑफ लाईट येतो, जे लाईटचं स्कॅटरिंग येतं, त्याला आपण टर्बिडिटी म्हणतोय. ओके. अँड व्हेन वी से जॅक्सन टर्बिडिमीटर, तर जॅक्सन टर्बिडिमीटरची रेंज थोडी वेगळी असते. म्हणजे जॅक्सन टर्बिडिमीटर पाहिलं असेल तुम्ही, इट हॅज अ ग्लास ट्यूब, कॅलिब्रेटेड ट्यूब असते, त्याच्यानंतर ट्रायपॉड असतो, त्याच्या खाली आपण काय ठेवतो, एक फ्लेम ठेवतो. ओके. एक कॅन्डल त्याच्या खाली ठेवतो अँड वी ऑब्झर्व फ्रॉम हिअर. नाउ जॅक्सन टर्बिडिमीटर मध्ये रिडिंग केव्हा येतात, जेव्हा 25 mg पर लिटर या रेंजमध्ये जेव्हा त्यात काय असते, टर्बिडिटी असते, तिथनं ते जॅक्सन टर्बिडिमीटर आपण यूज करतो. इट इज नॉट दॅट मच प्रिसाइज. प्रिसिजनसाठी आपण काय यूज करणार, नेफेलोमीटर, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो NTO मध्ये आपली टर्बिडिटी असते, आणि बेलिस टर्बिडिमीटर. देअर बाय इथला आपला आन्सर काय असायला पाहिजे? चला आन्सर सांगा मग. व्हॉट शुड बी द आन्सर देन? व्हॉट शुड बी द आन्सर? If we are eliminating Nefelo and Baylis, then answer should be, option should be, चला ऑप्शन सांगा पटकन. Use the chat window. Yes, only 3. Okay, we do not use Jackson turbidimeter to determine turbidity of drinking water. Yes, Mayuri, it is C. Now see here, थोडंसं आपण एक्सप्लेनेशन स्लाइड आपण बघू, सो दॅट तो जो टर्बिडिटीच्या अराउंडचा जो कन्सेप्ट आहे तो टोटल क्लिअर होईल. आणि जिथे जिथे पॉसिबल आहे आपण आजच्या स्पेसिफिक प्रेझेंटेशन मध्ये IS 10500/2012 हा IS कोड कशासाठी आहे? इट इज फॉर ड्रिंकिंग वॉटर स्पेसिफिकेशन. या IS कोड मधले आपले वॉटरच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, किती किती कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, तर हे सगळे स्पेसिफिकेशन्स या IS 10-500/2012 असं पटकन काहीतरी लक्षात ठेवतो, 10500/2012 याच्यामधलेच आपण स्नॅप्स घेतलेले आहेत. नाउ लुक हिअर, टर्बिडिटी NTU मॅक्स, नेफ्लोमेट्रिक टर्बिडिटी युनिट्स, मॅक्झिमम ॲग्रीएबल किती असतं त्याच्यामध्ये, म्हणजे ऍक्सेप्टेबल रेंज काय आहे त्याची, 1. आणि इन केस जर आपल्याकडे त्या पाण्याला यूज करण्याशिवाय ऑप्शन नसला, then we can go up to 5 NTU. ओके. तर हे IS स्पेसिफिकेशन्स आहे. आणि जो आपला क्वेश्चन होता, कमिंग बॅक टू क्वेश्चन, नेफेलोमीटर, बेलिस टर्बिडिमीटर आपण लेस दॅन 1 युनिट पण आपण टर्बिडिटी तिथे रिपोर्ट करू शकतो. दॅट्स वाय वी विल बी युजिंग दॅट. जॅक्सनला टर्बिडिटीची रेंज असते 25 युनिट पासनं ते विजिबल व्हायला लागतं त्या पाण्याची टर्बिडिटी, म्हणजे तितकी जर असली तर ती तिथे दिसणार. दॅट्स वाय नेफेलो अँड बेलिस फॉर ड्रिंकिंग वॉटर, जॅक्सन जे जनरल सरफेस वॉटर आहे, जे आपण ड्रिंकिंग साठी यूज करणार नाही, तिथे मग आपण जॅक्सन यूज केलेलं चालतं. ओके, क्लियर. चलो आगे बढ़ेंगे. अगेन विथ टर्बिडिटी. हा सोपा आहे, याचा आन्सर डायरेक्टली तुम्ही सांगा. टर्बिडिटी इज द ॲबिलिटी ऑफ वॉटर टू व्हॉट, लाईट स्कॅटर करतं, रिटेन सस्पेंड सॉलिड करतं, रिटेन कोलॉइडल किंवा सेटलमेंट कशामध्ये यूज. हा सोपा क्वेश्चन आहे, पटकन सांगायचा आन्सर. टर्बिडिटी इज द ॲबिलिटी ऑफ वॉटर, म्हणजे टेक्निकली डिफाइन करतोय आपण टर्बिडिटीला. चलो आंसर बताओ फटाफट. A, yes Nilesh, correct. It is the ability to, correct Mayuri, it is a, means एक समजा टेक्निकली डिफाइन केलं. यस हर्ष, सहयोग, वेलकम टू स्ट्रीम. चलो फटाफट अभी आंसर
देना है यहाँ पे. तर टर्बिडिटी इज द रेजिस्टन्स टू पॅसेज ऑफ लाईट थ्रू अ कॉलम ऑफ वॉटर. म्हणजे एखादा कॉलम ऑफ वॉटर आहे, एखादी टेस्ट ट्यूब घेतली आपण, त्याच्यामध्ये काय केलं, एकदम डिस्टिल वॉटर घेतलं, एक दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं आपण, काहीतरी त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल टाकले. तर दोघांनाही असं आपण पकडलं पाहण्यासाठी, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसतं, असा तो मळकटपणा दिसतो. ओके, जसं पावसाळ्याचं पाणी जेव्हा रन ऑफ येतो ना, तेव्हा त्याच्यात मळकटपणा असतो. दॅट वे टर्बिडिटी इज देअर. ठीक आहे, इट इज एबिलिटी ऑफ वॉटर टू स्कॅटर लाईट. सी, जे आता आपण बोललो होतो, हे क्लिअर डिस्टिल वॉटर आहे आणि याच्यामध्ये थोडासा हेझीनेस आहे. हेझीनेस म्हणजे थोडासा धुरकटपणा आहे किंवा याच्यामध्ये थोडासा गढूळपणा आहे. इट इज नथिंग बट वॉट, टर्बिडिटी. अँड इट इज वॉट, रेजिस्टन्स टू पॅसेज ऑफ लाईट थ्रू कॉलम ऑफ वॉटर. कुठनं येतं टर्बिडिटी? सॉइल इरोजन असतं, ऑर्गॅनिक मॅटर असतं, पाण्यामध्ये मिक्स होतं, तर या रन ऑफ आणि या सगळ्या गोष्टींसोबत येतं. अदर वे ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटी और नॅचरली पण पाणी टर्बिड होतं. ओके, आता टर्बिडिटी प्रत्येकच वेळेस हेल्थ हजार्ड कॅरी करते का, असं नाहीये. एव्हरी टाइम कलर असो किंवा टर्बिडिटी असो, प्रत्येकच वेळेस ते हेल्थ हजार्ड पोज करणार का, कॅरी करणार का, असं आवश्यक नाहीये. बट फॅक्टर ऑफ सेफ्टीसाठी का, कारण टर्बिडिटी जेव्हा म्हणतोय त्याच्यामध्ये काय सस्पेंडेड सॉलिड्स आहेत. आता या सस्पेंडेड सॉलिड्सवर पण काय असू शकतात, तर बॅक्टेरिया आणि व्हायरस त्याच्यावर काय करू शकतात, रिसाइड करू शकतात, त्याच्यावर राहू शकतात. त्याच्यामुळे सेफ वे असं आहे की वेन एव्हर यू सी टर्बिडिटी ऑर कलर, व्हॉट आर एम शुड बी टू रिमूव्ह दॅट. तो आपल्याला काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा. टर्बिडिटी आणि कलर हे जेव्हा आपल्याला आस्पेक्ट दिसतात पाण्यामधले, ड्रिंकिंग वॉटर मधले स्पेसिफिकली, देन व्हॉट वी से की ते एस्थेटिकली प्लीजिंग नाही वाटत. म्हणजे क्लीन वॉटर नेसेसरीली शुद्धच असेल, पिण्यालायकच असेल असं नाही, पण तुम्हाला जर टर्बिड पाण्याचा असा ग्लास ऑफर केला, यू आर नॉट गोइंग टू ऍक्सेप्ट दॅट बिकॉज इट इज एस्थेटिकली डिसप्लीजिंग. ओके, आणि जेव्हा आपण म्हणतो की हाऊ टू रिमूव्ह दॅट टर्बिडिटी, देन वी हॅव सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन अँड कोॲग्युलेशन. हे सगळ्या गोष्टी काय करतात, त्या सस्पेंडेड सॉलिड्स इन सस्पेन्शन किंवा पार्टिकल इन सस्पेन्शन त्यांना काय करतील, ते काढून घेतील. देअर बाय टर्बिडिटी विल गेट रिमूव्ड आणि पाणी तितकं स्टेज वाईज तसं तसं क्लिअर होत जाईल. ऑलराइट, क्लिअर. चलो आगे बढ़ेंगे. ओके, चला आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे, 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि त्या 4 स्टेटमेंट पैकी आपल्याला निवडायचं आहे ऑप्शन मध्ये. कलर इन वॉटर इज ऑब्जेक्शनेबल. पाण्यामध्ये कलर ऑब्जेक्शनेबल असतो बिकॉज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग रिझन. कोणत्या रिझनमुळे आपण काय म्हणतो की कलर ऑब्जेक्शनेबल आहे? चला, पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा. 1 2 3 4 हे ट्रू आहे की फॉल्स आहे, असं चॅटमध्ये सांगा बरं पटापट. 1T 2T 3T 4T किंवा एफ असेल तर तसं सांगा. एस्थेटिकली डिस्प्लीजिंग बनवतं का पाण्याला कलर? चला सांगा, हे ट्रू आहे का? 1T, चलो बताओ. चला सांगा पटापट. आपण चारही स्टेटमेंट काय करू, क्रॉस चेक करू सगळेजण मिळून आणि मग ठरवू की करेक्ट ऑप्शन कोणता आहे. चलो बताओ इसका आंसर. वेदर कलर मेक्स द वॉटर एस्थेटिकली डिस्प्लीजिंग, आय गेस इट इज ट्रू. आता आपण काय बोललो होतो की टर्बिडिटी आणि कलर हे त्या पाण्याच्या ऍक्सेप्टन्सला, त्याच्या एस्थेटिकला काय करतात, खराब करतात. देन कलरच्या प्रेझेन्समुळे, फॉर एक्झाम्पल 1T हर्ष, येस करेक्ट. जेव्हा पाण्यामध्ये कलरमुळे टेस्ट आणि ओडर पण येतो, तेव्हा ते फिनॉलिक कंपाऊंड असतात किंवा फिनॉलिक पिगमेंट असतात. तर त्या फिनॉल्स म्हणजे जे क्लोज रिंग वाले जे मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये कंपाऊंड असतात, बेन्झीन रिंग आणि जे क्लोज रिंग मॉलिक्युल असतात. तर अशा टाईपचे जर आपल्याकडे केमिकल्स आहेत, ते मिक्स झाले, त्याच्यामुळे कलर पण येतोय, त्याच्याचमुळे टेस्ट आणि ओडर पण येतो. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. सम कलर कॉझिंग कंपाऊंड मे ऑल्सो कॉज टेस्ट अँड ओडर. ठीक आहे. देन कलर असलेलं पाणी, समजा आपल्याला डाईंग इंडस्ट्रीमध्ये, डाईंग म्हणजे काय, जे क्लोथ किंवा टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, तिथे जर आपल्याला पाणी लागते तर ते स्वच्छच लागणार, राईट. तर त्याच्यामुळे वॉटर मे बिकम अनसुटेबल फॉर डाईंग पर्पज. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. आता चौथ्याकडे फोकस करू. याला थोडंसं आपल्याला बघावं लागेल. इट मे बिकम कार्सिनोजेनिक म्हणजे वॉटर मे बिकम कार्सिनोजेनिक when organic color causing compounds combine with chlorine. ओके, विथ क्लोरीन हे जे ऑर्गॅनिक कलर कॉझिंग कंपाऊंड, म्हणजे ऑर्गॅनिक कलर कॉझिंग कंपाऊंड कोणते, परत ते फिनॉलिक. ओके, फिनॉलिक कंपाऊंड जेव्हा पाण्यातल्या क्लोरीन मध्ये कंबाईन होतात तर तिथे कार्सिनोजेनिक. कार्सिनोजेनिकचा अर्थ काय, इट कॉजेस व्हॉट, कॅन्सर. ओके, टोबॅको इज कार्सिनोजेनिक. ओके, तशा सेन्स मध्ये कार्सिनोजेनिक मीन्स समथिंग दॅट कॉजेस कॅन्सर.
तर येस, हे पण बरोबर आहे की या कलरच्या पिगमेंटने कॉम्बिनेशन कंपाऊंड बनवला क्लोरीन सोबत, देन इट मे बिकम वॉटर मे रेंडर कार्सिनोजेनिक. तर हे स्टेटमेंट पण ट्रू आहे. देयर बाय व्हाट इज द आंसर? अगर सब कुछ चारों स्टेटमेंट अगर सही है तो व्हाट वी शुड टिक? वी शुड हैव ऑप्शन डी एज आंसर. ओके, क्लियर? चलो, अब नेक्स्ट करेक्ट हर्ष, चारों के चारों ट्रू है. कलर इन वॉटर इज aesthetically displeasing. कलर इन वॉटर मे प्रोड्यूस टेस्ट अँड ऑर्डर. डाईंग पर्पज साठी हे अनसुटेबल जातं आणि कार्सिनोजेनिक कंपाऊंड बनवतं. आता कलरचा जो येस आन्सर इज डी. आता कलरची रिगार्डिंग जे स्पेसिफिकेशन आहे, परत परत आपण इथे पाहू की आपण कोणता हे करतोय यूज. येस निलेश, आन्सर इज डी. IS कोड इज 10500/2012. तर याच्यामध्ये कलर हेझन युनिट्स. ओके, तर याच्यामध्ये हेझन युनिट किंवा याला TCU म्हणतात, ट्रू कलर युनिट किंवा हेझन युनिट, इट इज वन अँड द सेम. तर एका ऍक्सेप्टेबल लिमिट पर्यंत आपण 5 युनिट TCU चालवतो. ओके, आणि इन केस आपल्याकडे त्या पाण्याला ऑप्शन नाहीये, म्हणजे त्याच्याशिवाय ऑप्शन नाहीये, तर आपण 15 पर्यंत चालवून घेतो. ओके, आता इथे आहे ना, जेव्हा पण आपण हे पाहू स्पेसिफिकेशन IS कोडचे, तर याच्यामध्ये 2 व्हॅल्यू असतात बऱ्याच गोष्टींना. काही गोष्टींना तर अजिबात चालत नाही, म्हणजे नॉट ऍक्सेप्टेबल, झिरोच पाहिजे, अशा काही गोष्टी आहेत. जसं नायट्राईटला 0 टॉलरन्स आहे आपल्याला, बट टॉलरन्स फॉर कलर इज 5 NTU ऍक्सेप्टेबल आहे. 15 पर्यंत चालवून घेऊ शकतो अशी त्याची लिमिट आहे. ओके, 5 and 15 TCU किंवा हेझन युनिट्स, हे लक्षात ठेवा. कारण समजा क्वेश्चन आला की कलरचे युनिट्स त्याची रेंज काय आहे, तर 5 पर्यंत चालतच बिलकुल, 15 पर्यंत चालवून घेतो असं लक्षात ठेवायचं. ओके, एक कॉमन कलर कशामुळे येतात ते आपण पाहूयात. की क्लाउडी व्हाईट कलर कशामुळे येतो, की एअर बबलमुळे पण येऊ शकतं. ओके, एअर बबलमुळे पण येऊ शकतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड असतात त्याच्यामुळे येऊ शकतो. ओके, त्याच्यामध्ये हार्डनेस जास्त असेल त्याच्यामुळे येऊ शकतो. देन येलो ऑरेंज जो कलर आहे तो ऑब्व्हियसली पाईपलाईन मध्ये जर रस्टिंग झालेलं असलं, त्या केसमध्ये काय होतं की येलोइश कलरेशन, आपल्याला येलो ऑरेंज अशा टाईपचं कलरेशन दिसतं. ब्राऊन कलर जो असतो, स्पेसिफिकली व्हेन वी आर लुकिंग ॲट ब्राऊन कलर, तर तिथे आहे ना थोडंसं टर्बिडिटी आहे किंवा कलर आहे नेमका पाण्यामध्ये हे कळत नाही. बट खूप वेळ जर ते सेटल नसेल होत तर ते कलर असतं आणि एका टाइम नंतर ते सेटल होऊन जातं, तेव्हा ती टर्बिडिटी असते. ओके, तर याच्यामध्ये सेडिमेंट जर असले, सँड, ग्रॅव्हल, सिल्ट, त्याचे पार्टिकल्स असले, इन दॅट केस ब्राऊन मर्की वॉटर दिसतं. आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपण हिरवट पाणी पाहतो तेव्हा लगेच लक्षात येतं की त्याच्यामध्ये शेवाळ आहे, अल्गल ग्रोथ आहे. ते पाणी आपण प्यायला पण नको. ऑलराईट, चलो, इनफ विथ डिस्कशन ऑफ कलर इन वॉटर. ओके, चलो, मॅच द पेअर. याच्यामध्ये आपल्याला कॉलम 1 दिलेला आहे, कॉलम 2 दिलेला आहे. कॉलम 1 मध्ये ऑस्मोस्कोप, TON, H2S आणि एरेशन. म्हणजे इथे समजा हे कॉलम 1 मधले कीवर्ड बघितले ना, तर एक लक्षात येतं की कॉलम 1 मधले सगळे जे कीवर्ड आहेत, टर्म आहेत, दे आर ऑल रिलेटेड टू व्हॉट, वन थिंग. ओके, इट इज रिलेटेड टू वन थिंग, ओडर. ओके, ओडरशी रिलेटेड टर्म आहेत. तर चला सांगा, मॅच द पेअर मध्ये आपण काय करतो, चॅटमध्ये काय करणार आहे, करायचं आहे आपल्याला. 1 ची पेअर कोणासोबत जाते, 2 ची कोणासोबत जाते, 3 ची कोणासोबत जाते, 4 ची कोणासोबत जाते. याच्यातला सगळ्यात सोपा कोणता वाटतोय मला? आहे ना, याच्यातला सगळ्यात सोपा पाहिल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे, तर इथे एरेशन. एरेशन मुळे काय होतं, एरेशन मुळे काय होतं सांगा, चला आन्सर सांगा पटकन. व्हॉट एरेशन डज टू ऑर्डर? आपण एरेशन ही प्रोसेस कॅरी आउट केल्यावर काय होतं? ओके, वनचं एस. ओके, वनचं हा, ओके. ओस्मोस्कोप इज अ डिव्हाइस विच इज यूज टू डिटरमाइन ओडर. ओडर आपण काय करतो, त्याने मेजर करतो. वनचं एस, चला आपण शाळेत लावत होतो तशाच जोड्या लावूया तिथे. त्यानंतर ओके, आन्सरच सांगितले का रे तुम्ही? ओके, चलो, आन्सर सांगत आहेत तुम्ही, व्हेरी गुड. त्यानंतर 4 साठीचं आर, करेक्ट. चला आपण इथे 1S, 4R. आता 3 आणि 2 राहिलं, 2चं काय आणि 3चं काय? TON. TON म्हणजे काय? थ्रीशोल्ड ओडर नंबर. थ्रीशोल्ड ओडर नंबर म्हणजे काय सरळ सरळ, की एक व्हॉल्यूम आपण घेतला ज्या पाण्यामध्ये दुर्गंधी आहे, म्हणजे ओडर आहे तो, आणि दुसरा व्हॉल्यूम घेतला आपण डिस्टिल वॉटरचा. तर एका व्हॉल्यूम मध्ये, एका वॉटर व्हॉल्यूम मध्ये डिस्टिल वॉटरचं सॅम्पल मिक्स केलं, दॅट TON विल बी 1. म्हणजे एकदा मिक्स केलं एका मिक्सचरला 1. 2 लागले आपल्याला त्याला पूर्ण त्यातला ओडर घालवायला, तर TON झाला 2.
3 वेळा डिस्टिल वॉटर मिक्स करावं लागलं त्या एका सॅम्पलमध्ये, तर TON किती 3. असं सिंपल त्याचं कॅल्क्युलेशन आहे. जितक्या वेळा मिक्सिंग लागतं ओडर काढून टाकायसाठी, म्हणजे डिटेक्टच झाला नाही पाहिजे त्या लेवलपर्यंत न्यायसाठी जितकं डायल्युशन लागतं, दॅट डायल्युशन नंबर इज नथिंग बट TON. इतकं त्याचं आपण एकदम सिम्प्लिफाईड मॅनरमध्ये बोलतोय. ओके, तर TON म्हणजे काय, 2चं P. H2S काय, H2S हे आपण इंजिनिअरिंगला असताना डिप्लोमाला असताना पासून पाहतोय. H2S इंड्युसेस व्हॉट, रॉटन एग स्मेल. ठीक आहे, तर इथे 2चं आलंय P आणि 3चा आहे आपल्याकडे Q. ओके, कोणचा ऑप्शन बनतो, चला आधीच सांगितलेलं आहे तुम्ही, हर्ष, मयुरी, ऑप्शन डी इज द वन. ठीक आहे, चलो आगे आंसर करेक्ट. ऑस्मोस्कोप म्हणजे इट इज द डिव्हाइस टू मेजर इंटेन्सिटी ऑफ ओडर. ठीक आहे, तर TON थ्रीशोल्ड ओडर नंबर. थ्रीशोल्ड ओडर नंबर म्हणजे काय, तर डायल्युशन रेशो जो लागतो सो दॅट आपण तिथे जो असलेला पाण्याचा जो सॅम्पल आहे त्याच्यामधनं आपल्याला ओडर येणार नाही. ओके, तर त्या लेवलपर्यंत आपण जेव्हा जातो पाण्याला मिक्स करत जातो, तर एकदाचं मिक्सचर जे असतं वन टाइम मिक्सिंग ते TON 1. 2 वेळा मिक्स करावं लागलं सो दॅट ओडर येऊ नये, त्यामुळे 2. देन त्याच्यामध्ये आपण तिसऱ्यांदा पाणी टाकलं तेव्हा त्यातला ओडर येणं बंद झालं, म्हणजे TON 3. म्हणजे TON 1 इज अ गुड थिंग, कारण एकाच डायल्युशन मध्ये काय झालं, तो ओडर येणं बंद झालं. जसं जसं TON वाढत जातो त्याचं ऍक्सेप्टन्स काय होत जातं, थोडंसं कमी होत जातं. H2S तो इव्हन सीवर मध्ये पण असतो, इंडस्ट्रियल पोल्युशनमुळे येतो. सीवर मध्ये पण H2S जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये रॉटन एग सारखा एक स्मेल येतोय. ठीक आहे, एरेशन आपण ऑब्व्हियसली जेव्हा वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाहतोय किंवा वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस पाहतोय, तर एरेशन इज देअर टू इनकॉर्पोरेट किंवा इंड्यूस ऑक्सिजन इनटू वॉटर. DO आपल्याला वाढवायचा आहे, त्याच्यामधले जे अननेसेसरी अनवॉन्टेड जे गॅसेस आहेत ते बाहेर घालवायचे आहेत. त्या प्रोसेसमध्ये परत काय होणार आहे की तिथला ओडर पण बाहेर निघून जाणार. ठीक आहे, चलो. ओके, निलेश काय म्हणतोय, सर आपली इंट्रो द्या. ओके, देतो, नंतर देतो. पहिले आपण क्वेश्चन्सवर फोकस करू. लेट्स नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड फॉर अ व्हाईल, नंतर आपण बोलू. ऍक्सेप्टेबल लिमिट अँड रिजेक्शन लिमिट फॉर TDS इज फिल इन द ब्लँक mg पर लिटर अँड फिल इन द ब्लँक mg पर लिटर. आता TDS, चला आता एक आहे ना क्वेश्चन मध्ये आहे ना, आपण IS कोडचा स्नॅप पाहू, सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतीलच. मला एक तुमच्याकडून आन्सर सांगा की जे आपण घरी RO लावतोय, ओके, रिव्हर्स ऑस्मोसिस वाला जे फिल्टर आहे ते काय करतं, TDS पूर्ण काढतं. ओके, आता त्याच्यामध्ये थोडे ते चेंजेस करत आहेत की पूर्णच्या पूर्ण TDS काढत नाही. तर सुरुवातीचे जे RO होते ना ते पूर्णच्या पूर्ण, ओके, मयुरी इज आन्सरिंग सी, येस. ओके, आन्सर पाहू आपण. तर ते पूर्णच्या पूर्ण TDS काढणं, इज इट ओके टू रिमूव्ह TDS कम्प्लिटली, हो की नाही, येस ऑर नो? या क्वेश्चनचा आन्सर देऊन द्या. शुड वी टोटली रिमूव्ह TDS? सिद्धेश, निलेश, हर्ष, मयुरी, येस, व्हॅल्यूचा आन्सर सांगितला. या पण एका प्रश्नाचा आन्सर सांगा. ओके, मयुरी इज सेइंग नो, साक्षी इज सेइंग नो. करेक्ट, बिकॉज जितके पण इसेन्शियल बॉडीसाठी असणारे मिनरल्स असतात ना ते आपल्याला टोटल डिझॉल्व सॉलिड मधनं मिळतात. दॅट्स वाय वी शुड नेव्हर एम फॉर कम्प्लीट रिमूव्हल ऑफ TDS. ओके, सेम आपण आहे ना केस याची पाहू. येस, करेक्ट, वी शुड नॉट रिमूव्ह TDS कम्प्लिटली. सेम केस येते ना फ्लोराईडची. फ्लोराईडचा पण एक क्वेश्चन पाहू, मे बी आहेच आपल्या या क्वेश्चनर मध्ये, की तिथे पण आपल्याला एका रेंज मध्ये राहायचं आहे. TDS जर खूप जास्त झाले, कॉन्सन्ट्रेशन त्याचं जास्त आलं, तर आपल्याला तिथे किडनीला स्ट्रेस होतो. एकदम कमी झाले तर इसेन्शियल मिनरल निघून जातात. ही त्याच्यामुळे आपण रेंज ठेवतोय. द रेंज इज ऑलरेडी यू हॅव आन्सर्ड, इट इज 500 अँड 2000. म्हणजे ऍक्सेप्टेबली इट शुड बी 500. आणि जर आपल्याकडे दुसरा ऑप्शन नसला, सी हिअर, इथे पहा, या IS कोड मधला हा जो पोर्शन आहे ना कॉलमचा, काय लिहिलाय, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे इथे TDS, रिक्वायरमेंट म्हणजे किती असायला हवं. ओके, इट इज ऍक्सेप्टेबल. परमिसेबल लिमिट इन केस ऑफ ऍब्सेन्स, म्हणजे जर दुसरा आपल्याकडे सोर्सच नाहीये तर आपण तिथे कितीपर्यंत जाऊ शकतो, तर 2000 पर्यंत आपल्याला चालतं. 500 असायला पाहिजे. ओके, डिझायरेबल इज 500. ऍक्सेप्टेबल म्हणजे कोणती रेंज म्हणू याला, की जी एक्स्ट्रीम रेंज आहे ती 2000 पर्यंत आपण चालून घेऊ. करेक्ट निलेश, सम डिझॉल्व्ड मिनरल्स आर निडेड बाय ह्युमन बॉडी. सी, थोडंसं TDS बद्दल पाहून घेऊ.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्ड सबस्टन्स, त्याला काय 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 असतं त्याच्यामध्ये, काही सॉल्ट्स असतात, इसेन्शियल मिनरल असतात, काही ऑर्गॅनिक मॅटर असतात, ते TDS मध्ये असतं. तर त्याला आपण ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस आणि TDSचा आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे लॅबमध्ये. ओके, EE1 मध्ये केलेला असेल. काही युनिव्हर्सिटीजमध्ये त्याला EE1 मध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग मध्ये कव्हर करतात, काही ठिकाणी त्याला PHEच म्हणतात, जसं TPAच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. PHE मध्ये सगळं येतं, ठीक आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इज देअर, ज्याच्यामध्ये वॉटर सप्लाय आहे, त्यानंतर वेस्ट वॉटर आहे, इन सम अमाऊंट तिथे नॉईज, एअर, सॉलिड वेस्ट आणि हे पोल्युशनचे जे टाइप्स आहेत त्या गोष्टी आहेत. देन सोर्सेस काय आहेत त्याचे, की नॅचरल मिनरल्स जे असतात, म्हणजे पाणी जसं जसं वाहतं ना, तर त्याच्यामध्ये मिनरल्स कॅरी करतं. देन इम्पॉर्टन्स काय आहे, एकदम जर आपण काढून टाकले सगळेच्या सगळे TDS तर टेस्ट बरोबर येणार नाही, आणि विदाऊट TDS वाला पाणी कसं फ्लॅट लागतं. देन अस्थेटिकली खूप जास्त TDS असलं तर त्या आपल्या फिल्टरवर किंवा नळामध्ये किंवा पाईपलाईनमध्ये किंवा कंड्यूट सिस्टम आहे, कन्व्हेन्स सिस्टम आहे, त्याच्यामध्ये स्केलिंग येतं. प्युरिफिकेशन म्हणजे याला कंट्रोल करायचं असलं, पहा पहिलाच ऑप्शन काय दिलेला आहे इथे, ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं, RO, रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये आपण TDS काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. डिस्टिलेशन, डिआयोनायझेशन, याने पण आपण काय करू शकतो, TDS काढू शकतो. चलो, TDS क्लिअर झाला असेल आय गेस. आपण समोरच्या क्वेश्चन कडे जाऊ. नाउ, हार्डनेस ऑफ वॉटर कॅन बी रिमूव्ड बाय बॉइलिंग इफ इट इज ड्यू टू, चला हा सोपा क्वेश्चन है, डायरेक्ट आंसर सांगा, फटाफट आंसर बताओ चॅट में. वेदर इट इज, हा कॅल्शियम तर आहे सगळीकडे, पण तुम्हाला गेस करायचा आहे की तो सेकंड वर्ड आहे तो कोणता असायला पाहिजे, जो बॉइलिंग मुळे निघून जातो. जी हार्डनेस बॉइलिंग मुळे निघते त्या हार्डनेसला आपण टेम्पररी हार्डनेस म्हणतो. ओके, साक्षी सिंग सी. ओके, चलो देखेंगे. सिद्धेश इज सेइंग सी, सुयोग इज सेइंग ए. ऑलराईट, ठीक आहे. इथे आपण काय म्हणतोय, बॉइलिंग मुळे निघून जाणारी हार्डनेस कोणती असते, लक्षात ठेवा नेहमीसाठी, इट इज कॅल्शियम अँड मॅग्नेशियम बाय कार्बोनेट्स. ओके, HCO3 वाले जे कंपाऊंड असतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे, ते कशाने निघणार आहे, बॉइलिंग मुळे. कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट्स ऑफ सल्फेट, क्लोराइड, नायट्रेट हे परमनंट हार्डनेस मध्ये येतात. ओके, बाय कार्बोनेट जे असतात ना, ते टेम्पररी मध्ये येतात. बाय अ सिंपल प्रोसेस ऑफ बॉइलिंग दे गेट ब्रोकन डाऊन, त्याच्यामध्ये त्याचं प्रेसिपिटेट येतं कॅल्शियम कार्बोनेटचं, त्याच्यानंतर मॅग्नेशियम कार्बोनेटचं, प्लस CO2 निघतो आणि प्लस वॉटर, हे त्याचे साईड प्रोडक्ट. ओके, तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण बॉइलिंग असं दिसतंय, हार्डनेस हा टर्म आला, काय शोधायचं आपण, किस चीज को ढूंढने को ना हमने, बाय कार्बोनेट्स. ओके, हे आहे ना परमनंट वाले, सल्फेट, क्लोराइड, नायट्रेट्स, हे नेहमी असं लक्षात ठेवा. सोपा क्वेश्चन आहे, याला असं मिस नाही करायचं त्याचा आन्सर. ओके, सी हिअर, टेम्पररी हार्डनेस कशामुळे येतात, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट्स. कसे दिसतात हे बायकार्बोनेट, व्हॉट फॉर्म्युला दे हॅव, CaHCO3/2 MgHCO3/3. आता हा जो एरो आहे ना, तर इथे आपण जसं समजा केमिस्ट्री शिकत असतो आपण. ओके, तर केमिस्ट्री जर शिकत राहिलो असतो आपण, तर इथे आपण काय लिहिलं असतं, हीट. हीट का लिहिलं, कारण ही रिॲक्शन, हे जे सॉल्ट प्रेसिपिटेट आहे, येस कार्बोनेट बायकार्बोनेट असतात त्याच्यामध्ये टेम्पररी मध्ये, तर याच्यामध्ये जेव्हा आपण एरोवर हीट दाखवतो त्याचा अर्थ की आपण त्याला बॉईल करतो, आणि बॉइलिंग मुळे हे प्रेसिपिटेट आउट होतात आणि त्यामधली ती पाण्यामधली हार्डनेस निघून जाते. फॉर्मेशन, लाईमस्टोन आणि चॉक मधून जेव्हा पाणी पास होतं तर त्याच्यामधले हे डिझॉल्व्ह होतात सगळे कंपाऊंड्स, आणि जेव्हा आपल्याला रिमूव्ह करायचं आहे तेव्हा आपण सिम्पली बॉइलिंगने करू शकतो किंवा लाईम सॉफ्टनिंगने पण टेम्पररी हार्डनेस निघते. ओके, टेम्पररी हार्डनेसमुळे स्केलिंग दिसतं केटल्स मध्ये, बॉयलर्स मध्ये, पण खूप त्याचे हेल्थ हजार्ड नाही जितके परमनंट हार्डनेसचे असतात. ऑलराईट, चला अगेन हार्डनेसचाच क्वेश्चन आहे की टोटल हार्डनेस बद्दल विचारला आहे. विच स्टेटमेंट अबाउट टोटल हार्डनेस इज इनकरेक्ट. ओके, अगेन फोकस हिअर, टर्म इज इनकरेक्ट. तर ऍक्सेप्टेबल लिमिट, चला आता वन बाय वन हो. ऍक्सेप्टेबल लिमिट 200 mg पर लिटर आहे का, 10500च्या हिशोबाने, करेक्ट. परमिसिबल लिमिट म्हणजे ऍक्सेप्टेबल लिमिट कशी असते, ती व्हॅल्यू छोटी असतात, परमिसिबल लिमिटची व्हॅल्यू थोडी मोठी असते. तर परमिसिबल लिमिट मध्ये आपण 600 mg पर लिटर पण चालवतो, इन केस इफ वी डू नॉट हॅव अल्टरनेट सोर्स. म्हणजे आपल्याला त्याच सोर्सवरनं पाणी घ्यायचं आहे आणि तो 600 mg पर्यंत देतोय, तर आपल्याला ते चालवून घ्यावं लागतं किंवा चालवू शकतो आपण ते. देन स्टेटमेंट 3 म्हटलेलं आहे की हाय हार्डनेस, ओके, निलेशने ऑलरेडी आन्सर दिलेला आहे, हाय हार्डनेस कॅन कॉज स्केलिंग इन पाईप्स अँड अप्लायन्सेस. बिलकुल, पाईपलाईन, कंड्यूट, बॉयलर्स याच्यामध्ये आपल्याला स्केलिंग दिसतं.
Then come to option D. Hardness exceeding 200 mg per liter is allowed only with mandatory water softening. 600 पर्यंत आपण ऑलरेडी बोललो ना चालतंय. मग त्या केसमध्ये 200 ते 600च्या मधली रेंज असली तर मॅन्डेटरी वॉटर सॉफ्टनिंगची गरज नाही. 600च्या वर जाईल ना तेव्हा मग आपण मॅन्डेटरीली हार्डनेस कंट्रोल करू आणि मग त्याला 600च्या पण खाली घेऊ. त्याच्यामुळे ऑप्शन डी जो आहे ना तो काय आहे इथला इनकरेक्ट, विच बिकम्स द करेक्ट आन्सर फॉर द क्वेश्चन. येस, करेक्ट. निलेश, मयुरी, सिद्धेश, आन्सर इज ऑप्शन डी. सी हिअर. चला आपण आयएस कोडचा जो स्नॅप होता तिथेच पाहतोय की टोटल हार्डनेस आपल्याला ऍक्सेप्टेबल रेंज आहे किंवा रिक्वायर्ड म्हणू शकतो त्याला. चालतेवाली रेंज जी आहे ती 200 आहे. चालवून घेऊ वाली रेंज किती आहे 600 पर्यंत. पण 200 पासून 600 पर्यंत जातोय तर मध्ये आपल्याला हार्डनेस रिमूव्ह करायची म्हणजे सॉफ्टनिंगची आपल्याला गरज नाही. 600च्या समोर जाऊ. हे बघा काय म्हटलं इथे, सॉफ्टनिंग इज ओनली रिक्वायर्ड फॉर हार्डनेस अबव 600 mg पर लीटर. ठीक है, चलो आगे जाएंगे. ऑल राईट. इथे काय म्हटलंय, चला आता आहे ना इथे आपण डायरेक्ट क्वेश्चनला जायच्या आधी सुडोचा अर्थ सांगा बरं काय असतो. याचा अर्थ कळला की आपण आपला क्वेश्चन हा प्रॉपरली लक्षात ठेवू. आणि हा वन टाइमच जस्ट असं लक्षात ठेवण्या टाईप क्वेश्चन आहे. खूप असं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू याला वाचायचा असा काही पॉइंट नाहीये हा. जस्ट फॉर द सेक ऑफ इन्फॉर्मेशन यू शुड नो व्हाट इज सुडो हार्डनेस. यस, सुडो म्हणजे फॉल्स, मतलब वहां पे वो चीज है ऐसा लगेगा लेकिन उसका कोई इफेक्ट आएगा नहीं, त्याला आपण काय बोलतोय सुडो. सुडो हार्डनेस इन वॉटर इज कॉज बाय सोडियम आयन. येस, जेव्हा पाण्यामध्ये आपण मीठ टाकतो ना तर ते सोडियम आयन NaCl Na+ वाला जो आयन असतो ना तर तो पाण्यामध्ये अशी सुडो हार्डनेस म्हणजे आहे असं वाटतं आपल्याला त्या टाईपची हार्डनेस आणतो. तर हे स्टेटमेंट आहे करेक्ट. नाउ त्याचं एक दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे, सोडियम आयन इन वॉटर मे रिड्यूस सोप इफिशियन्सी बट डू नॉट फॉर्म स्केलिंग इन पाईप. तर हे जे सोडियम आयन असतात ते हार्डनेस सारखं बिहेवियर तर आणतात पण कुठे स्केलिंग किंवा या गोष्टी तिथे दिसत नाहीत. जसं कोण आणतंय की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयनमुळे येणाऱ्या ज्या हे असतात ना हार्डनेस त्याला आपण म्हणतो ट्रू हार्डनेस. ओके, इट विल बी कॉल्ड ॲज ट्रू हार्डनेस. ओके, तर सुडो हार्डनेस आणि ट्रू हार्डनेस मधला फरक काय? अपॅरेंटली इट विल लुक लाईक की हार्डनेस आहे पाण्यामध्ये पण सोडियममुळे येणारी हार्डनेस अशी खोटी खोटी असणार आहे. आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचे क्लोराईड वाले सॉल्ट आणि बाकीचे जे आपण सॉल्ट पाहिले ना ते कॉज करतात ट्रू हार्डनेस. तर इथे जे स्टेटमेंट 1 आहे ते आहे ट्रू, स्टेटमेंट 2 इज ट्रू आणि दोघांमधलं आहे ना रिलेशन इथे आपण एस्टॅब्लिश करू शकतो. पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं ट्रू आहे आणि सुडो हार्डनेसशीच रिलेटेड त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन आपल्याला कशामध्ये मिळालं, रिझन मध्ये. आता रिझन मध्ये क्लॅरिफिकेशन मिळालं तर याचा अर्थ काय, कोणता ऑप्शन सांगायचा आहे. चलो अभी चैट में आंसर बताओ, व्हाट ऑप्शन वी शुड टिक. ओके, थँक्यू निलेश, क्वालिटी क्वेश्चन आहेत म्हणतो आहे. येस, चलो थँक्यू. तर आंसर काय असायला पाहिजे, दोनों स्टेटमेंट सही और एक दूसरे को प्रॉपरली सपोर्ट कर रहे हैं. इथे आपल्याला क्लिअरली समजतं की असर्शन आणि रिझन कसं सोडवायला पाहिजे. रिझन मध्ये क्लिअर मेन्शन केलं आहे की सुडो हार्डनेस काय असते आणि त्याचं रिझन वगैरे काय आहे. ठीक आहे, चलो साक्षी सिद्धेश, आन्सर इज ऑप्शन ए. बोथ आर ट्रू अँड बोथ आर प्रॉपरली सपोर्टिंग इच अदर. ओके, चला आता सुडो हार्डनेस म्हणजे काय, थोडंसं जे आपण बोललो होतो तेच थोडंसं फॉर्मॅटेड आपण इथे लिहिलेलं आहे. तर सुडो हार्डनेस सोडियममुळे, तर सोडियम कुठनं येतो आपल्याकडे पाण्यामध्ये, सोडियम क्लोराईड सारख्या कंपाऊंडमुळे. तर सोडियम हार्डनेस कशी येते, सोडियम सॉल्टमुळे. वाटतं त्याच्यामध्ये आहे, सोप सोबत इंटरॅक्शन झाल्यावर पण वाटतं की हार्डनेस आहे पण स्केलिंग वगैरे दिसणार नाही, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो त्याला सुडो हार्डनेस, खोटी खोटी झुटी हार्डनेस आहे. ट्रू हार्डनेस कोणामुळे येतं, कॅल्शियम मॅग्नेशियम कार्बोनेट बायकार्बोनेट आणि त्याचे जे क्लोराइड्स आणि नायट्रेट सोबतचे जे सॉल्ट असतात त्याच्यामुळे कोणती येते हार्डनेस, ट्रू हार्डनेस. ओके, चलो चला आता इथे आहे ना मॅच द पेयर आहे. मॅच द पेयर मध्ये कॉलम 1 इज सेइंग की नायट्रोजनचा एक फॉर्मॅट आहे. फ्री अमोनिया दिलेला आहे, ऑर्गॅनिक अमोनिया दिलेला आहे, नायट्राइट दिलेला आहे, नायट्रेट दिलेला आहे. आणि कॉलम 2 मध्ये याच सगळ्या नायट्रोजनचे जे फॉर्मॅट्स आहेत, फॉर्म्स आहेत सरळ सरळ, आयदर त्याची काहीतरी कॅरेक्टरिस्टिक किंवा मग एखादं फीचर असेल किंवा इंडिकेशन असेल तर ते आपल्याला मॅच करायचं आहे.
तर इथे आपण ओके, निलेश इज सेइंग बी. ओके, लेट्स वेट. चला एक 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 आपण क्रॅक करू, मग आपण आन्सर आपण डायरेक्टली टिक करता येतं. प्री अमोनियाला काय म्हणतो आपण? प्री अमोनियाला काय म्हणतो किंवा त्यांना काय इंडिकेशन आहे किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? इफ वी ऑब्झर्व प्री अमोनिया इन वॉटर सॅम्पल देन इट इज इंडिकेटिव्ह ऑफ की वॉटर रिसेंटलीच काय झालेलं आहे, पोल्यूट झालेलं आहे. तर वन्सची पेअर आपण जोडू आर सोबत. ओके, मयुरी इज सेइंग सी. ओके, वनची पेअर आर सोबत. ओके मयुरी, आपण तिथे थोडं थांबू, सगळे ऑप्शन मॅच करू, मग आपण आन्सर चेक करू. ठीक आहे. ऑर्गॅनिक अमोनिया जो आहे तर त्याला आपण ऑल्सो नोन ॲज, म्हणजे त्याचं जे एक निकनेम आहे किंवा जे AK म्हणतो आपण त्याला अल्ब्युमिनॉइड पण म्हणतो. तर 2चं काय आलं इथे? एस. आता इथे आहे ना एक थोडासा महत्वाचा पॉइंट. आपल्याला नेहमी ब्लू बेबी डिसीज किंवा मेथिमोग्लोबिनेमिया हा जो डिसीज आहे ज्याच्यामध्ये इन्फंट जे असतात त्यांना जर हे नायट्रोजन फॉर्मॅट असलेलं पाणी जर त्यांच्या पोटात गेलं तर त्यांच्या ब्लडमध्ये जे हिमोग्लोबिन कॅरी करणारे जे कंपाऊंड असतात, हिमोग्लोबिनचं फंक्शन काय? ऑक्सिजन कॅरी करणे. पण जेव्हा हे नायट्रोजन फॉर्मॅट असलेलं जर पाणी त्यांच्या पोटात गेलं तर त्यांच्या पिगमेंट म्हणजे लिप्स आहेत किंवा जे सेन्सिटिव्ह ऑर्गन असतात, कान किंवा लिप्स असतात, तर ते ब्लूइश दिसायला लागतात. म्हणून त्याला काय म्हणतात? ब्लू बेबी डिसीज. आता इथे आपल्याला नेहमीसाठी एक समजा लक्षात ठेवायचं झालं की नायट्राईट आहे तो की नायट्रेट आहे, तर कसं लक्षात ठेवायचं? नायट्रेट मध्ये काय येतं बेटा? इथे 8. ओके, 8 म्हणजे काय? कभी तो भी किसी ने खाया होगा, कुछ खाया होगा, कंज्यूम किया होगा, इसकी वजह से नाइट्रोजन वाला कुछ खाया पिया, इसकी वजह से क्या होगा? काय होणार त्याच्यामुळे? ब्लू बेबी डिसीज. ओके, आणि त्याच्यामध्ये नायट्राईट आहे, तर नायट्राईट जो असतो ना तो सगळ्यात डेंजरस असतो. त्याच्यामुळे आपण IS कोड मध्ये जेव्हा बोलतो तर IS कोड मध्ये नायट्राईटची जी लिमिट आहे ती 0 आहे, विच इज नॉट राईट. ओके, नॉट राईट असं काहीतरी लक्षात ठेवा. इट इज मोस्ट डेंजरस. नायट्रेट जेव्हा म्हणतो, कारण ब्लू बेबी डिसीज किंवा मेथिमोग्लोबिनेमिया ही टर्म आली की डायरेक्टली काय हिट करायचं आहे तुम्हाला? नायट्रेट. ओके, ATE. ओके, सो इथे आपण नायट्राईट जो आहे तो करणार आहे नील, आणि नायट्रेट डज व्हॉट? इट कॉजेस ब्लू बेबी डिसीज. तर इथे आपण मॅच करू पेअर. ओके, 1 आर, त्यानंतर 2 आहे एस, 3 पी, आणि जो नायट्रेट आहे तो काय आहे? 4Q. ओके, चलो. तर इथे आपल्याला 1R 2S 3P 4Q. ऑप्शन सी इज करेक्ट. कोणीतरी आन्सर सांगितलं? ओके, मयुरीने ऑलरेडी आन्सर सांगितलं होतं. सी हियर, प्री अमोनिया इंडिकेट्स व्हॉट? रिसेंट पोल्युशन. ओके, नायट्रेट शुड बी नील. नाही, इट इज नायट्राईट. ओके, नायट्रेट आपल्याला 45 mg/लिटर ॲज पर IS 10500 2012 चालतो. त्याच्यावर जर गेला तर इट विल बी कॉझिंग व्हॉट? ब्लू बेबी डिसीज. त्याला आपण काय म्हणतो? त्याचं दुसरं नाव आहे मेथिमोग्लोबिनेमिया. नायट्राईट इज व्हेरी डेंजरस इन कन्झम्पशन. त्याच्यामुळे आपण काय करतो की त्याची लिमिट आपण IS कोड मध्ये 0 सेट केली आहे. नॉट ॲट ऑल रिक्वायर्ड, म्हणजे तो असायलाच नको, ऍबसेंट असायला पाहिजे. तीच त्याची आयडियल कंडिशन आहे. ठीक आहे, चलो आगे बढ़ेंगे. चला, क्लिअर झालं. नायट्रेट कसं लक्षात ठेवणार? नायट्रेट 8, यू एट समथिंग, दॅट्स वाय यू गॉट द ब्लू बेबी डिसीज. म्हणून नायट्रेट ब्लू बेबी डिसीज लक्षात ठेवायचं. नायट्राईट जो आहे तो डेंजरस आहे, 0 त्याची हे आली पाहिजे. सी, इथे आपण 4 कंपाऊंड पाहिले नायट्रोजनचे, तर याच्यापैकी एखाद्याशी रिलेटेड आपल्याला काय आला? क्वेश्चन आला, तर तो लक्षात ठेवायचा. हा, एक आपण हे बोललो नाही. प्री अमोनिया आणि ऑर्गॅनिक अमोनिया याचं कॉम्बिनेशन जे असतं ते त्याला आपण डेधाल नायट्रोजन अमोनिया अशी टर्म आहे. ऑर्गॅनिक अमोनियाला आपण अल्ब्युमिनाइड म्हणतो. चलो, ओके, क्लिअर. चलो, नायट्रोजन वाला सेक्शन कव्हर केला आता आपण एकाच क्वेश्चन मध्ये. हा, आता याचा आन्सर सांगा. दिस इज काइंड ऑफ, लेट्स से, हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल आहे, प्रत्येक रेफरन्स बुक मध्ये वेगवेगळा आहे, पण इथे तुम्ही त्या क्वेश्चन मधला पहिला वर्ड लक्षात घ्या. तो पहिला कीवर्ड लक्षात घेऊनच मला या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे. बाकी त्याच्यामध्ये किती रेंज आहे, लिमिट्स आहे, ते तुम्ही वाचलं असेल नसेल, इफ यू नो इट ऑर डोंट नो, तर मला या क्वेश्चनचा आन्सर सांगा. क्वेश्चन एकदा फोकस करून वाचा की विचारलेलं काय नेमकं. आयडियली BOD ऑफ ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर, 2 शब्द महत्वाचे आहेत इथे.
की आयडियली आणि ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर, फक्त वॉटर नाही म्हटलंय, पोटेबल वॉटर किंवा असं काही नाही म्हटलंय, आयडियली बीओडी ऑफ ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर शुड बी 0. ओके, आन्सर इज 0. म्हणजे दिलेले ऑप्शन आहे त्याच्यापैकी 0 आहे. नाउ कम टू डिस्कशन पार्ट, की कधीही कोणत्याही टाईपचं आपण पाणी घेतोय त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल काही ना काही असणार आहे, ट्रेसेस असतील, त्याच्यामुळे ते व्हॅल्यू केव्हाही नेहमी त्या व्हॅल्यू नियर 0 असतील. आपण टार्गेट करू की नियर 0 काय राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू राहायला पाहिजे आयडियली परफेक्ट. जसं डिस्टिल वॉटर म्हणतो आपण की डिस्टिल वॉटरमध्ये काहीच नसतं, त्या केसमध्ये त्याच्यामध्ये एकदम आपण परफेक्ट 0 नाही, बट व्हेरी व्हेरी नियर टू 0, म्हणजे आयडियली जर आपण पाहायला गेलो त्या गोष्टीकडे, देन इट शुड बी 0. देअर शुड नॉट बी एनी ट्रेस, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेसही नसायला पाहिजे, बट प्रॅक्टिकली फिजिकली पॉसिबल नाही, हलकासा काहीतरी असणार आहे. बट वी आर युझिंग द वर्ड आयडियली, दॅट्स वाय वी शुड टिक व्हॉट 0. ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. इथे थोडंसं आपण ॲम्बिग्युएसी काय केली आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे, ठीक आहे, ॲज लो ॲज पॉसिबल, आयडियली क्लोज टू 0 और व्हेरी लो. म्हणजे दिलेल्या ऑप्शन पैकी आपण डायरेक्ट काय टिक करायला पाहिजे, 0. ओके, चला क्लोरीनशी रिलेटेड क्वेश्चन आहे. एकाच मॅच द पेअर मध्ये आपण प्लेन, प्री, पोस्ट, ब्रेक, सुपर ह्या सगळ्या गोष्टी इथे क्लोरिनेशन आपण एंडच करूया क्वेश्चनला प्रॉपरली. तर त्याला सांगा प्लेन क्लोरिनेशन म्हणजे काय, प्री म्हणजे काय, पोस्ट म्हणजे काय, ब्रेक म्हणजे काय आणि सुपर म्हणजे काय. चला मी एक एक मॅच करतो पेअर आणि तुम्ही पण पॅरलली चॅटमध्ये सांगायचं आहे. प्लेन क्लोरिनेशन जेव्हा म्हणतो ना आपण, तर तेव्हा दुसरी कोणतीच ट्रीटमेंट दिलेली नाही. ओके, प्री ट्रीटमेंट, पोस्ट ट्रीटमेंट किंवा दुसरा कोणताच ते आपण काही त्या वॉटर सोर्स मध्ये दुसरं काहीच यूज नाही केलं, त्याच्यामध्ये आपण काय केलं, क्लोरीन टाकून दिलेलं आहे. इन दॅट केस इट विल बी क्लोरिनेशन विदाउट अदर ट्रीटमेंट. ओके, देन वी आर हॅव्हिंग वनचं क्यू साक्षी, व्हेरी गुड. प्री क्लोरिनेशन. आता प्री क्लोरिनेशन माहीत जरी नसलं ना तरी कॉलम 2 मध्ये ना एक असा कीवर्ड आहे ज्याच्यावरून तुम्हाला कळतं की 2 ची पेअर कुठे जोडायला पाहिजे. 2 ची पेअर कुठे जोडायला पाहिजे, सी इफ यू लुक ॲट ऑप्शन एस, ऑप्शन नाही कॉलम 2 मधलं एस जे आहे ना, व्हॉट वी से की इथे डन प्रायर सेडिमेंटेशन और कोॲग्युलेशन, प्रायर समथिंग होतं. तर इथे काय आलं, 2 चा एस आहे, ठीक आहे. देन वी आर हॅव्हिंग पोस्ट क्लोरिनेशन. ओके, पोस्ट क्लोरिनेशन मध्ये काय म्हणतो आपण, इट विल बी डन ऍट द एंड ऑफ ऑल ट्रीटमेंट. ओके, माझ्या एरियामध्ये कुठेतरी ना फटाके फुटत आहेत, आवाज येतोय का तुम्हाला? पोस्ट क्लोरिनेशन इज डन ऍट द एंड ऑफ ऑल ट्रीटमेंट, त्याला आपण काय म्हणू, पोस्ट क्लोरिनेशन. देन फोर्थचं, जसं आता ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन आहे, आपण आपल्या वॉटर ट्रीटमेंट मध्ये केव्हाही काय काय करतो, ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन, so that we can have a residual chlorine in water that can fight future contamination. तर हे जे ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन असतं त्याच्यामध्ये आपण एम काय करतो की उरलेला जो क्लोरीन आहे तो कमीत कमी 0.2-3 mg पर लिटर इतका असायला पाहिजे. ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन 4 चा आन्सर काय येणार आहे, 4 ची पेअर टी सोबत. देन वी आर हॅव्हिंग सुपर क्लोरिनेशन. सुपर क्लोरिनेशन मध्ये आपण काय करतो, बियॉन्ड ब्रेक पॉइंट, बियॉन्ड एव्हरीथिंग, खूप जास्त त्याच्यामध्ये डोस देतोय, तर 5 पी. ओके, चला आता सांगा आंसर सांगा, चलो डायरेक्टली आंसर बताओ क्या आएगा. 1 चा क्यू, ओके, त्यानंतर 2 चा एस, त्यानंतर 3 चा आर, ओके, बी येत आहे का. ओके, 1 चा क्यू, 2 चा एस, 3 चा आर, 4 साठी टी आणि 5 साठी पी. ओके, ऑप्शन बी इज राईट, करेक्ट. सिद्धेश, हर्ष, मयुरी, आन्सर इज बी. चला आता पटकन एक स्टेटमेंट वाचून घे, क्लोरिनेशन करून देईल. प्लेन क्लोरिनेशन मध्ये आपण कोणतंही दुसरं ट्रीटमेंट न देता 2 mg पर लिटर वाला डोस देतो, इट इज कॉल्ड एज प्लेन क्लोरिनेशन. जेव्हा आपल्याला सेडिमेंटेशन कोॲग्युलेशनची इफिशियन्सी वाढवायची असते, in that case what we do, we dose the water with chlorine, it is called as pre-chlorination. then in post chlorination सगळ्या जेव्हा म्हणजे नेहमी जे आपली ही चालते वॉटर ट्रीटमेंट प्लांटला प्रोसेस चालते, एंड ऑफ ऑल ट्रीटमेंट व्हॉट वी डू, वी प्रोव्हाइड सम सॉर्ट ऑफ क्लोरिनेशन, इट इज कॉल्ड जे आपण डिसइन्फेक्शन मध्ये पाहतो ना, इट इज पोस्ट क्लोरिनेशन. ब्रेक पॉइंट मध्ये काय करतो आपण की एका त्या पाण्यामधला जो क्लोरीनचा डोज आहे
तो कन्झ्युम होऊन जाणार ऑर्गॅनिक मॅटर सोबत रिॲक्ट होऊन, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ऍडिशनल क्लोरीन टाकू तर ते 0.2 to 0.3 हे लक्षात ठेवा बरं. 0.2 to 0.3 इतका रेसिड्युअल आला पाहिजे. हे जेव्हा टार्गेट असते आपलं तेव्हा इट इज ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. सुपर क्लोरिनेशन मध्ये आपण खूप जास्ती स्ट्रॉंग डोस देऊ, इतका की 2 mg पर लिटर वाला रेसिड्युअल येईल. आणि हे केव्हा करतो आपण? अति जास्त क्लोरीनचा डोस देणे केव्हा बरोबर आहे? इट इज डन ड्युरिंग एपिडेमिक्स, म्हणजे काही वॉटर बोर्न डिझीज असले त्या एरियामध्ये किंवा त्या रिव्हर थ्रू किंवा त्या वॉटर सोर्स थ्रू, मग आपण इथे काय करणार आहे? वी विल प्रोव्हाइड सुपर क्लोरिनेशन ओव्हर देअर. चला, तर एका मॅच द पेअर मध्ये आपण 5 टाइप्सचे क्लोरिनेशनचे आहेत फॉर्मॅट्स ते आपण काय केल्यात? कव्हर केले. ओके, चला, हा आय गेस इझी क्वेश्चन आहे. इट शुड बी इझी फॉर यू. काय म्हटलेलं आहे इथे? इथे आपल्याला सांगायचं आहे की वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा जो आपण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ओपन करतो सब्जेक्ट, तर तेव्हा सगळ्यात पहिले काय पाहतो आपण की वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय असतो आणि त्याचा फ्लो डायग्राम कसा असतो किंवा त्याची अरेंजमेंट कशी असते त्या ट्रीटमेंट युनिट्सची. तर याच्यामध्ये मला सांगा. ओके, ऑलरेडी आलेले आहेत आन्सर. ओके, हर्षित सिंग सी. ओके, आय वुड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन की इथे आपल्याकडे रॉ वॉटर पण आहे. ओके, तर आता आपण काय करू? 1 by 1 यांना अरेंज करू. ठीक आहे, मयुरी सिंग डी, सागरी सिंग डी, हर्षित सिंग सी. तर चला, सगळ्यात आधी काय येतं? चला, इथे आपण नंबर देऊ. ठीक आहे, रॉ वॉटर ही पहिली स्टेज आहे. त्यानंतर रॉ वॉटर नंतर काय येतं? स्क्रीनिंग. ओके, त्यानंतर येतं स्क्रीनिंग नंतर काय आहे आपल्याकडे? स्क्रीनिंगच्या नंतर आपल्याकडे कोॲग्युलेशन, फ्लॉक्युलेशन. 732. ओके, आपण कोॲग्युलंट टाकलं, फ्लॉक्युलेशन केलं. फ्लॉक्युलेशन केल्यानंतर आपण काय करू? फ्लॉक्युलेशन झालंय. फ्लॉक्युलेशन नंतर काय असतं की वी विल बी हेडिंग टू सेडिमेंटेशन. ओके, ओके, हे आहे 3 नंबरवर यायला पाहिजे. त्यानंतर आहे आपल्याकडे फ्लॉक्युलेशन झाल्यानंतर सेडिमेंटेशन, हे 4 येतं. त्यानंतर सेडिमेंटेशन झालेलं आहे. आफ्टर सेडिमेंटेशन वी विल गो फॉर फिल्ट्रेशन. ओके, फिल्ट्रेशन झाल्यानंतर काय करू आपण? फिल्ट्रेशन झाल्यानंतर काय करणार आपण? डिसइन्फेक्शन. ओके, आणि फायनली आपण करणार आहे सगळ्या गोष्टींना स्टोअर आणि डिस्ट्रीब्यूट. ओके, तर 7 नंबर म्हणजे असा सिरियल नंबर. ओके, तर आपण जर पाहायला गेलं तर आपल्याकडे सिरीज येते अशी 7, त्यानंतर 3, त्यानंतर 2, त्यानंतर येते आपल्याकडे 6, त्यानंतर 5, त्यानंतर आपल्याकडे येतं. ओके, काहीतरी कन्फ्यूज झाला का? ओके, चलो आंसर बताओ इसमें. सीरीज लावा, आंसर सांगा. सेवन 3-2 आहे सिरीज, 7-3-2. ओके, ऑप्शन ए चेक करू आपण. 1 लास्टला यायला पाहिजे, 7 फर्स्ट यायला पाहिजे. त्याच्यामुळे 7 आणि 1 जिथे नाही आहे तो ऑप्शन आपण काय करू? एलिमिनेट. ओके, जसं आपण सिरीज चेक करतो तसं 7, 3, त्याच्यानंतर 2, 6, 4, 5. ओके, ऑप्शन ए इज द वन. ठीक आहे, थोड्या याला प्रॉपरली नोट डाऊन करून करायचा. अशा टाईपचा क्वेश्चन इतका मोठा सहसा येणार नाही. आपल्याला फक्त इथे फ्लो चार्ट चेक करायचा होता म्हणून आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. अदरवाईज इतका मोठा नाही येणार. 3-4 प्रोसेस येतील, त्यांना तुम्हाला अरेंज करावं लागेल. ओके, आणि ऑप्शन पण जेव्हा चेक करतोय तेव्हा लक्ष कुठे द्यायचं की एखादा ऑप्शन जागीच एलिमिनेट होऊन जातो का? ओके, ते आपल्याला चेक करायचं आहे. 7-3-2, 6-4-5-1. येस, 7-3-2-6-4-5-1 करेक्ट. ऑप्शन ए मध्ये येत आहे हर्ष, बरोबर आहे. ऑप्शन ए बसतो इथे करेक्टली. तर याच्यामध्ये इतक्या 7-8 प्रोसेस नाही येणार, खूप जास्त वेळ चालला जाईल. कारण मग इथे 1 2 3 4 इथे पण आहे, 1 2 3 4 आपल्याला मार्क करायचा आहे. आणि गिव्हन की तो डिजिटली समजा तो पेपर येतोय तर त्या केसमध्ये इतकं सगळं रफ वर्क करण्यात वेळ जाईल. दॅट्स वाय 3-4 प्रोसेस आल्या तरी हे लक्षात ठेवायचं आहे की पहिली आणि शेवटची प्रोसेस आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये ऑप्शन एलिमिनेट होत असेल तर तो ऑप्शन एलिमिनेट करायचा. देन गो हेड विथ अदर थिंग्स, बाकी युनिट्स मध्ये जाऊ शकतो. सी, रॉ वॉटर येणार, त्याला स्क्रीन करतो. कोॲग्युलेशन, हा इथे एक जसं एरेशन एक स्किप केलं आपण. समजा एरेशन टाकलं असतं, आणखी एक वाढीव त्याच्यामध्ये तो युनिट आलेला असता.
देन कोॲग्युलेशन फ्लॉक्युलेशन करतो आणि हे फ्लॉक कुठे सेटल करतोय आपण? सेडिमेंटेशन टँकमध्ये. उरलेले जे फ्लॉक्स आहेत जे सेडिमेंटेशन टँकमध्ये सेटल नाही झाले, उरलेले कुठे जातील? फिल्ट्रेशन मध्ये काढू. फिल्टर झालेलं पाणी काय करायचं आहे? काही ना काही त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, डिसइन्फेक्शन मध्ये निघतील आणि डिसइन्फेक्ट झालेलं पाणी आपण स्टोअर करतो आणि पंपिंग आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये ग्रीड आयन असेल किंवा रिंग रॅडियल सिस्टीम असेल त्याच्यामधून आपण पाठवून देऊ. ओके, चला अगेन रिगार्डिंग द ट्रीटमेंट युनिट्स किंवा ट्रीटमेंट प्रोसेसशी रिलेटेड आपल्याकडे आहे क्वेश्चन ऑफ मॅच द पेअर. तर कोॲग्युलेशन म्हणजे काय, सेडिमेंटेशन म्हणजे काय, प्री क्लोरिनेशन. ओके, प्री क्लोरिनेशन क्लिअर झालं आपल्याला, आपण कारण क्लोरिनेशन पाहिलं होतं थोड्या वेळा आधी. तर क्लोरिनेशन मधला प्री क्लोरिनेशन जर आपल्याला माहिती आहे तर 3D ते आपण डायरेक्ट लावू शकतो. चला तुम्ही आन्सर पण सांगू शकता डायरेक्टली जर तुम्हाला आन्सर मिळालं असेल तर. तोपर्यंत मी इथे एक एक पेअर मॅच करून दाखवतोय. कोॲग्युलेशन मध्ये काय होणार की आपण त्याच्यामध्ये ॲलम आणि हे जे काही सॉल्ट्स असतील जे फ्लॉक बनवू शकतात ते आपण सॉल्ट ऍड करू. तर कोॲग्युलेशन विल बी व्हॉट? addition of something, addition of chemical to destabilize particle. Okay, चलो this one is clear. वनचं B आहे, 1B. त्यानंतर 3D. चला 2 मिळाल्या, 2 मिळाल्यावर समजा आन्सर मिळू शकतं का भाऊ? उरलेलं 2 पाहायची गरज पण नाही पडणार आपल्याला. 1B 3D. ओके, 1B 3D पहिल्या याच्यातच मॅच होते. ठीक आहे. प्रत्येक वेळेस एक्झाम मध्ये चारहीच्या चारही पेअर जुळवायचे आहे असं आवश्यक नाही. इफ यू आर एबल टू क्रॅक 50% ऑफ द पेअर, उरलेल्या ऑप्शन मध्ये जर ते रिपीट नसलं होत तर डायरेक्टली टिक करायचं. जस्ट बिफोर टिकिंग एकदा फक्त चेक करून घ्यायचं की उरलेल्या 2 गोष्टी क्लिअर आहेत की नाही. जसं आपण 1B पाहिलं, 3D पाहिलं, 2C चेक करून घ्या. सेडिमेंटेशन इज रिमूव्हल ऑफ पार्टिकल फ्लॉक्स बाय ग्रॅव्हिटी. ओके, गुड. त्यानंतर 4th फिल्ट्रेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ पार्टिकल बाय युझिंग सँडबेड. सँडबेड दिसलं म्हणजे फिल्ट्रेशन. चलो क्लिअर. 2 पेअर जरी झाल्या याच्यातल्या तरी आपल्याला आन्सर मिळतं. All right, this is the discussion regarding what the column 1 and column 2. आता क्वेश्चन कशाचा आहे हा? ट्यूब सेटलरचा. ट्यूब सेटलर बद्दलचे काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला तिथे आयडेंटिफाय करायचं आहे की विच वन इज नॉट राईट, इनकरेक्ट शोधायचं आहे. तर ट्यूब सेटलर म्हणजे काय? रेग्युलर जे आपले सेडिमेंटेशन टँक असतात तो काय असतो? इट इज ॲज गुड ॲज रेक्टँग्युलर किंवा तो सर्क्युलर शेपचा, सर्क्युलर असा असतो लाईक दिस, आणि रेक्टँग्युलर जो आहे रेग्युलर रेक्टँगल. त्या केसमध्ये पार्टिकलला आपल्याला काय करायचं आहे? सेटल करायचं आहे. सेटल करवायचं आहे म्हणजे त्याला सेडिमेंटेशन मधून काय घ्यायचं आहे? बाय युझिंग ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढून घ्यायचं आहे आणि वरचं जे क्लिअर झालेलं पाणी आहे ते आपण काय करतो? आपला तो आउटपुट म्हणून तिथे ट्रीट करतोय. नाउ व्हेन वी से ट्यूब सेटलर्स आर देअर, ट्यूब सेटलर और त्याला दुसरंही एक नाव आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज लॅमेला क्लॅरिफर्स. लॅमेला म्हणजे काय? इटालियन वर्ड आहे लॅमेला. लॅमेला म्हणजे काय? एक अशी थिन शीट. तर आपण समजा पूर्ण सेडिमेंटेशन टँकला थिन शीट्स मध्ये असे त्याचे डिव्हिजन्स दिले तर प्रत्येक पार्टिकलला सेटल होण्यासाठी एक सरफेस एरिया मिळतो, म्हणजे त्याला सेटल करवण्यासाठी खूप सोपं जातं पाण्यामध्ये. ओके, तर ह्या ट्यूब सेटलरमध्ये ट्यूब्स असतात, हे जे अशा लॅमेलाज असतात, मल्टिपल असतात. आपण डायग्राम पण पाहू पुढे. तर याच्यामध्ये आता आपण कोणी आन्सर सांगताय का? एनीबडी वॉन्ट टू आन्सर? आन्सर तुम्हाला सुचत असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकून द्यायचं. चुकत्या बरोबर आहे, मेसेज रिट्रॅक्ट किंवा डिलीट करायची गरज नाही. चुकत असेल चुकू द्या, नो प्रॉब्लेम. चुकलं तर का चुकलं म्हणून लक्षात राहणार, बरोबर असलं तर मग तुम्हाला माहितीच होतं म्हणून बरोबर. ठीक आहे. तर ट्यूब सेटलर इन्क्रीज द इफेक्टिव्ह सेटलिंग एरिया. काय म्हटलं होतं आपण? आपल्याला सेटलिंग एरिया वाढवायचा, अपॉर्च्युनिटी वाढवून द्यायची आहे कोणाची? पार्टिकलची. म्हणून पहिला ऑप्शन आहे बरोबर. ओके, सागर विथ क्वेश्चन मार्क विचारतोय. ओके, आन्सर सांगत नाही, विचारतोय, म्हणतो सी आहे का? येस, सी इज द आन्सर. बरोबर आहे, करेक्ट. तरी पण आपण चारही स्टेटमेंट एकदा पाहू सो दॅट यू विल गेट टू नो व्हॉट ट्यूब सेटलर्स आर. ट्यूब सेटलरमुळे इफेक्टिव्ह सेटलिंग एरिया वाढतो. ओके, इन्क्लाइंड सरफेसवर आपण काय घेतो? साक्षी एस, आन्सर इज सी. इन्क्लाइंड सरफेस आपण तिथे प्रोव्हाइड करतोय, त्याच्यामुळे पार्टिकल असा जात असतानाच कुठेतरी त्याला आपण काय करू? त्या सरफेसवर सेटल करून घेऊ. तो घरंगळत खाली चालला जातो, इट बिकम स्लज किंवा तो सेटल झालेला आहे. देन ऑप्शन डी पाहू आपण. दे आर कॉमनली यूज्ड इन वाटर ट्रीटमेंट टू एनहांस पार्टिकल सेटलिंग एफिशिएंसी. म्हणजे यहाँ पे ना सीधा सीधा क्या हो रहा है? हम ट्यूब सेटलिंग की तारीफे कर रहे हैं. पहिलं बरोबर आहे, ए बरोबर आहे, बी बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. एक जो ऑप्शन आहे सी, तर आता ट्यूब सेटलरमुळे अमाऊंट ऑफ स्लज काय होते? रिड्यूस होते. असं थोडी ना शक्य आहे. ट्यूब सेटलर असो किंवा रेग्युलर आपलं सेडिमेंटेशन टँक किंवा सेटलर असो किंवा क्लॅरिफर असो, जितका स्लज येणे आहे तेवढा स्लज येणारच.
दुसरा तुम्ही फॉर्मॅट चेंज केला सेडिमेंटेशन टँकचा किंवा फॉर्मॅट चेंज केला, फॉर्म चेंज केला, म्हणून आलेला स्लज कमी जास्त नाही होत. स्लज जेवढा तेवढाच राहणार आहे. त्याच्यामुळे रिड्यूस द अमाऊंट ऑफ स्लज हे काही बरोबर नाही, हे आहे चुकलेलं. म्हणजेच आपल्या क्वेश्चन साठीचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, चलो सी दिस इज हाऊ द ट्यूब सेटलर्स लुक. तुम्हाला डायग्राम मध्ये एक लक्षात येत असेल, हा युनिटचा फोटो आहे. ओके, सेडिमेंटेशन टँक फिटेड विथ ट्यूब सेटलर, आणि हे ट्यूब सेटलर असे काहीसे दिसतात. ओके, छोट्या डायग्राम मध्ये ते कंपोनंट दाखवतात. सी इथे व्ही नॉच दिलेले आहेत आणि इथनं पाणी येणार, इथं जाणार, आणि मग जेव्हा हा पार्टिकल असा जातो तर तो नॉर्मल जर सेडिमेंटेशन टँक असता असा, तर तो पार्टिकल खाली जायच्या आधी समजा एखादा वेलॉसिटी करंट आला तर तो वर चालला जातो. परत मग जे आपलं टार्गेट होतं सेडिमेंटेशन करवायचं ते होणार नाही. इथे काय आहे, इतक्या साऱ्या ट्यूब दिलेल्या आहे ना, एखाद्या ना एखाद्या ट्यूब मध्ये फसणार, हा काय होणार, खाली चालला जाणार. ओके, means what we are doing, we are increasing the effective surface area, thereby providing more opportunity to the particle in order to settle. हे आपलं काय आहे, टार्गेट आहे ट्यूब सेटलिंगचं. ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला ट्यूब सेटलर काय येतं. नॉर्मल टँकच्या ऐवजी तिथे खूप साऱ्या अशा, जसं छोटासा असा मग घेतला त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्ट्रॉ टाकल्या तिरप्या, असं काहीतरी तुम्हाला इमॅजिन करता येईल. ओके, वी आर इन टू रॅपिड अँड स्लो सँड फिल्टर. रॅपिड आणि स्लो सँड फिल्टरच्या क्लिनिंग मेथड बद्दल विचारलंय. चला पटकन चॅटमध्ये सांगा की रॅपिड सँड फिल्टरची टर्म काय आहे, क्लिनिंगची काय टर्म है, सांगा पटकन सांगा. एक स्पेसिफिक कीवर्ड है तो. जब भी हम बात करते हैं कि रैपिड सैंड फिल्टर को क्लीन करना है, एक टर्म वहां पे दिमाग में आती है. कौन सी टर्म है वो, काय आहे ते, काय म्हणतो आपण त्याला क्लिनिंगला, रॅपिड सॅन्ड फिल्टरच्या RSF ला. चला सांगा पटकन चॅटमध्ये सांगा आन्सर. व्हॉट इज दॅट टर्म? येस करेक्ट, बॅक वॉशिंग. ओके, बॅक वॉशिंग जी असते ती रॅपिड साठी असते, आणि स्लो सँड फिल्टर मध्ये आपण त्या इतक्या मोठ्या बेडला काही बॅकवॉश नाही करत. सरळ सरळ तो स्मजडेक वाला जो लेअर बनलेला असतो सँडचा, तो मॅन्युअल किंवा मशीनने काय करतो, स्क्रॅप करतो. इनिशियल वरचे 3-4-5 सेंटीमीटर पर्यंत जो बेड आहे ना, तर तो आपण काय करणार, सरळ सरळ स्क्रॅप करून टाकणार. ओके ओके, करेक्ट. साक्षी, सिद्धेश, सागर, बॉबी, मयूरी, आंसर इज सी. स्लो सैंड फिल्टर को हमेशा स्क्रैप करके क्लीन करना है, रैपिड सैंड फिल्टर को हमेशा बॅक वॉशिंग करके करना है. यांचे रिकरन्स पिरियड काय असतात, चला सांगा बरं आन्सर मध्ये, की बॅक वॉशिंग रॅपिड सॅन्ड फिल्टरचं कधी करतो आपण, किती वेळा करतो, किती इंटरवल असतो, आणि स्लो सॅन्ड फिल्टर मध्ये किती इंटरवल असतो. बॅक टू बॅक आपला हा कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल बॅक वॉशिंगचा, की त्याचा रिकरन्स पिरियड काय आहे. व्हॉट इज द पिरियड फॉर बॅक वॉशिंग ऑफ व्हॉट, रॅपिड सॅन्ड फिल्टर अँड स्लो सॅन्ड फिल्टर. किती दिवस किंवा तास किंवा महिने घेतो आपण, चला सांगा. फॉर RSF येस, रॅपिड वन्स अ डे, 24 ते 36 तास. आयडियली त्याला डेली क्लीन करायला पाहिजे, म्हणजे इंटरवल येतो त्याचा 24 तास वाला. मग स्लो सँड फिल्टरचं कधी कधी करणार बेटा आपण, किती करणार, किती वेळा, 3 डेज RSF. ओके, 3 डेज 72 तासापर्यंत जाऊ शकतो. डिपेंड करतं की पॉप्युलेशन किती आणि किती आपण MLDचा तिथे हे करतो आहे, सप्लाय देतो आहे. मोठी सिटी असेल आणि एकच प्लांट असेल, एकच प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये बॅकअप युनिट्स पण असतात, बट डेली करायला पाहिजे, हे RSFचा आयडियल कंडिशन आहे. 2 ते 3 महिने आपण स्लो सँड फिल्टरचं स्क्रॅप करून टाकतो. ओके, दिस इज द आन्सर, स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टरचं क्लिनिंग. ओके, झालं आपलं क्लिनिंग. चलो थोडेसे पॉईंट वाचून घेऊ. टॉप लेअर स्क्रॅप करणार आहे वीक्स टू मंथ्स. ओके, इथे डायरेक्ट असं अँबिग्युएंटली म्हटलंय, पण आपण इथे लिहून घेऊ 2 to 3 मंथ. इक्विपमेंट काय असते, सिंपल टूल यूज करू शकतो, किंवा आपण जी बेडला डिस्टर्ब करणार नाही अशी काहीतरी मशिनरी तिथे यूज करू शकतो. त्याच्यामधले जे क्लॉक सँड लेअर आहेत तेच आपल्याला ओपन करायचे, नाही तर मग काय होणार, त्याच्यामध्ये खूप जास्त काय होतो, हेडमध्ये डिफरन्स येऊन जातो. रॅपिड सँड डेली करायला पाहिजे बॅक वॉशिंग, 36 तास पर्यंत इंटरवल द्यायला पाहिजे. ते जे बॅक वॉशिंगची टर्म हे असतात, युनिट्स असतात, त्याच्यामध्ये पंप, आणि आपणच जे रॅपिड सँड मधून क्लिअर केलेलं जे पाणी आहे ना, तेच पाणी आपण परत यूज करतो. एक पर्सेंटेज पोर्शन त्याचा काय घेतो आपण, 5 ते 8% त्याचा एक पोर्शन घेतो क्लिअर्ड वॉटरचा, त्याला आपण काय करू, यूज करू परत बॅक वॉशिंगसाठी. ओके, रिव्हर्सल ऑफ फ्लो फ्लश टू क्लिअर ट्रॅप पार्टिकल. ओके, तर हे तुम्ही ऑप्शन पाहून, मॅच द पेअर मधले आहे ना, तुम्ही आहे ना हे वाचा, आणि व्हॉट वी आर लुकिंग ऍट, कोणता टॉपिक आहे हा, टॉपिकचं नाव सांगा बरं या मॅच द पेअर. व्हॉट आर दिस कॉल्ड ॲज, क्लॉगिंग, एअर बाइंडिंग, मड बॉल फॉर्मेशन, क्रॅकिंग, मीडिया लॉस, काय आहे ते, कसले पॉइंट आहे सांगा. व्हॉट आर दिस, these are some problems related to filter, याला काहीतरी एक टर्म म्हणतो आपण.
दीज आर कॉल्ड एज व्हॉट? लिहितो हा मी इथे. दीज 5 सिनारिओज आर कॉल्ड एज फिल्टर. अरे नाही, मीडिया नाही रे. फिल्टर काय म्हणतात त्याला? फिल्टर टी. व्हॉट फिल्टर व्हॉट? दीज आर नथिंग बट फिल्टर ट्रबल्स. ओके, फिल्टर ट्रबल्स ह्या हेड खाली आपण या टॉपिकला वाचतो. कोणत्या कोणते असतात फिल्टर ट्रबल्स? क्लॉगिंग असू शकते, एअर बाइंडिंग असू शकतं, त्यानंतर मडबॉल फॉर्मेशन असू शकतं, त्यानंतर क्रॅकिंग आणि मीडिया लॉस. तर ओके, आन्सर सांगतोय SV सागर ए म्हणतोय. चला, मॅच द पेअर झाल्या का तुमच्या? झाल्या पण करून, व्हेरी गुड. चलो, क्लॉगिंग काय असतं? क्लॉगिंग म्हणजे काय? कुठेतरी ब्लॉकिंग वगैरे शोधा. हा, चला, 1चं डी. ओके, आता आपला एक एक्झाम मध्ये जो आपण अप्रोच ठेवायला पाहिजे त्याने जाऊ. आपल्या 2 ते 3 पेअर मॅच झाल्या की आपण एलिमिनेशन मेथडने काय करू? ऑप्शन टिक करू. 1चा पक्का पक्का डी आहे, म्हणजे बी गेला, काय गेला आणखी? डी गेला. आता परत ए आणि सी मध्ये टाय होतोय. एअर बाइंडिंग, एअर बाइंडिंग काय असतं? ट्रॅप एअर. ओके, इथेच आपल्याला आन्सर मिळत आहे 2चं ए. तर ए मध्ये आणि सी मध्ये 2चं ए कुठे आहे? ऑप्शन ए. ओके, चला, झालं. इथे आपल्याला 5 होत्या. ओके, 50% पेक्षाही कमी याच्यामध्ये आपल्याला आन्सर मिळते आहे. करेक्ट. सागर सिद्धेश SV, आन्सर इज ए. उरलेले पण आपण मॅच करू आणि पटकन पाहू काय असतं. देन 3चं सी, स्टिकी लंपी क्लम्प्स दॅट रिड्यूस फिल्ट्रेशन एरिया. मडबॉल फॉर्मेशनमुळे हा प्रॉब्लेम होतो आपल्याला फिल्टरेशनमध्ये. क्रॅकिंग मध्ये काय होतं? हा कीवर्ड टू कीवर्डच झालं इथं सगळं. क्रॅकिंग म्हणजे क्रॅक इन फिल्टर बेड. मीडिया लॉस म्हणजे काय? की इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट ऑफ फिल्टर मटेरियल, म्हणजे ते लिटरली वाहून जातं जेव्हा आपण ती प्रोसेस कॅरी आउट करतोय. ओके, सी. एक 6वा पण आहे, फिल्टर ट्रबल कशामुळे आणखी येऊ शकतो? पुअर बॅकवॉशिंग. जर आपण रिकरन्स जो पिरियड आहे, क्लिनिंग पिरियड आहे, तो जर फॉलो नाही केला, आपले ते कॅल्क्युलेशन नाही केले, जसं आता आपण काय म्हटलं तर रॅपिड सँड फिल्टर मध्ये की 3 दिवसापर्यंतही जाऊ शकतो, म्हणजे 72 तासापर्यंतचा रिकरन्स घेऊ शकतो, 24 तासही घेऊ शकतो, 36 तासही घेऊ शकतो, 48लाही जाऊ शकतो. बट वी शुड बी व्हेरी मच क्लिअर की आपण किती mld चा तिथे फ्लो देतो आहे, किती अमाऊंट ऑफ वॉटर आपण तिथे क्लीन करतो आहे, त्या हिशोबानेच आपल्याला तो रिकरन्स पिरियड पण डिसाइड करावा लागेल. अँड इन दॅट केस इफ वी आर नॉट फॉलोइंग द शेड्यूल, then we will be having a scenario of poor backwashing that will be causing a filter trouble. म्हणजे 5 जे आहे ते तर आहेच, तो स्वच्छ न केल्यामुळे पण एक ट्रबल येऊ शकतो. इट इज अनादर फिल्टर ट्रबल. ओके, चला, हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ओझोन डिसइन्फेक्शन आणि त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट 1 स्टेटमेंट. अगेन इट इज असर्शन अँड रिझन इटसेल्फ. ऑप्शन पाहून घ्या कसे आहेत. ट्रू आहेत दोन्ही, एकमेकांना सपोर्ट करतात, नाही करत. आणि त्याच्यामध्ये आपण ओझोनकडे पाहतो. ओझोन डिसइन्फेक्शन इज नॉट जनरली अडॉप्टेड फॉर पब्लिक वॉटर सप्लाईज. पब्लिक वॉटर सप्लाईज म्हणजे जे आपल्याला कॉर्पोरेशन मधून पाणी येतं, तिथे आपण ओझोन डिसइन्फेक्शन मेथड देत नाही. ओझोन आपण एक तर क्लोज कम्युनिटी असली, छोटीशी कम्युनिटी असली, किंवा एखादा स्विमिंग पूल असला जिथे मेंटेनन्स आणि सगळ्या गोष्टी छान असतात, व्यवस्थित असतात, बजेट त्याचं लोकेशन छान असतं, तिथे आपण ओझोन डिसइन्फेक्शन देतो. कारण ओझोनचा डिसइन्फेक्शनचा जो इफिशियन्सी आहे तो खूप जास्ती आहे. आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय की ओझोन डज नॉट लिव्ह रेसिड्युअल ट्रेसेस लाईक क्लोरीन टू फाईट फ्युचर कंटॅमिनेशन अँड इज कॉस्टली ऑल्सो. ठीक आहे, इथे आता आपण स्टेटमेंट 1 ला पहिले जनरलाइज करू. ओझोन डिसइन्फेक्शन आपण पब्लिक सप्लायसाठी, कॉर्पोरेशन ही मेथड कधीच अप्लाय करत नाही. स्टेटमेंट 2 इज सेइंग की ओझोन डज नॉट लिव्ह रेसिड्युअल ट्रेसेस लाईक क्लोरीन टू फाईट फ्युचर कंटॅमिनेशन इज कॉस्टली ऑल्सो. आता आहे ना, कंटॅमिनेशन आणि ट्रेसेस येतात की नाही हे जरी आपण लक्षात नाही घेतलं, पण दुसरा जो पॉइंट आहे इथला महत्वाचा, इज कॉस्टली ऑल्सो आणि नॉट अडॉप्टेड फॉर पब्लिक सप्लाईज, ह्या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत. 1 ट्रू आहे, स्टेटमेंट 2 काय आहे? ट्रू आहे. आणि स्टेटमेंट 1 मध्ये जी गोष्ट बोललो ना आपण, का देत नाहीये, तर इथे त्याचं रिझन दिलंय की हा कॉस्टली प्रकार आहे, इट इज अ कॉस्टली अफेअर. देन अदर थिंग इज जस्ट लाईक क्लोरीन, जसं आपण ब्रेक पॉईंट नंतर काय पाहिलं होतं, 0.2 0.3 mg पर लिटरचा ट्रेस आला होता. सुपर क्लोरिनेशन मध्ये आपल्याला 2 mg लिटर पर्यंत रेसिड्युअल आला होता. की परत जर पाण्याचा म्हणजे कुठेतरी लिकेज आहे, वेस्ट वॉटरची जी लाईन आहे, वॉटरची सप्लायची जी लाईन आहे, त्याच्यामध्ये काही कंटॅमिनेशन आलं, ओके, क्रॉस कंटॅमिनेशन जर झालं, इन दॅट केस आपल्याला क्लोरीन कामात येतं, पण ओझोन ते कामाचं नाही.
ओझोन एक तर क्लोज कम्युनिटीमध्ये जिथे फ्युचर कंटॅमिनेशनचा काही सीन बनत नाहीये तिथे आपण यूज करू, किंवा जे स्विमिंग पूल आणि अशा टाईपचे जे छोटे जे युटिलिटी आहे तिथे आपण ओझोन देतो. त्याच्यामुळे दीज टू आर सपोर्टिंग इच अदर. ओके, येस, व्हेरी गुड. हर्ष, देन सिद्धेश, सागर, करेक्ट आहे ऑप्शन ए. दोन्ही ट्रू आहे आणि एक्सप्लेनेशन बरोबर आहे. सी, तर याच्यामध्ये का वापरत नाही, रेसिड्युअल इफेक्ट जास्ती महत्वाचा आहे. ओके, जेव्हा आपण पाण्यासारखी गोष्ट करतोय ना तिथे सेफ्टी जास्ती पहिले येते, कॉस्ट आपण नंतर पाहतोय. ओके, आणि जेव्हा पब्लिक सप्लाईज मध्ये म्हणतोय तिथे मग आपल्याला कॉस्टचा पण विचार करावा लागतो, वेदर इट इज फिजिबल ऑर नॉट. जसं जी मेथड होती टेम्पररी हार्डनेस काढून टाकण्याची, तर बॉइलिंग हे हाऊस होल्ड लेवलवर ठीक आहे. ओके, हार्डनेस काढून टाकण्यासाठी किंवा डिसइन्फेक्शनसाठी पण आपण पावसाळ्यामध्ये काय करतो, पाणी गरम करून पितो किंवा उकळून पितो. पण हे पब्लिक वॉटर सप्लाईज मध्ये करू शकतो का, फिजिबल आहे का, त्याच्यामध्ये त्याचं बजेट बसणार आहे का, किंवा प्रॅक्टिकलच नाहीये ना ते. दॅट्स वाय दिस इज द थिंग. जेव्हा आपण एखाद्या मेथडकडे पाहतोय तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आस्पेक्ट लक्षात घ्यावे लागतात. हाय कॉस्ट इज अनदर रिझन. रेसिड्युअल आपल्याला पाहिजे असतं कोणतंही डिसइन्फेक्टंट. ओके, अगेन चला आपण आहे ना फ्लोराइड बद्दल बोललो होतो की एक रेंज असायला पाहिजे, रेंज असायला पाहिजे. चलो, क्यों बोला था हमने रेंज रहने को ना, तर इथेच त्याचा तुम्ही आन्सर करू शकता. चला सांगा. फ्लोराइड कंटेंट्स इन वॉटर शुड नॉट lie should lie not झालेलं आहे ते, should not lie below 0.5 ppm and should not be more than 1.5 ppm. म्हणजे इथे आपण काय केली, सरळ सरळ रेंज एस्टॅब्लिश केली. 0.5 के नीचे नहीं चाहिए, 1.5 के ऊपर नहीं चाहिए. म्हणजे याचाच अर्थ काय होतं की जेव्हा एखाद्या कंपाऊंडला, एखाद्या एलिमेंटला आपण म्हटलं की हा एका रेंज मध्ये असायला पाहिजे, याचाच अर्थ काय की हा आपल्याला महत्वाचा आहे. जसं आपण टीडीएस मध्ये पाहिलं होतं, टीडीएस 0 पण नको, 500 पर्यंत पाहिजे आपल्याला, 2000च्या वर पण जायला नको. म्हणजे टीडीएस काय आहे, इम्पॉर्टंट आहे. सेम वे आपल्याकडला फ्लोराइड्स पण इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचं आपल्याला स्टेटमेंट 2 मध्ये आन्सर दिसत आहे. टू लो और नो फ्लोराइड्स कॉज टीथ मॉटलिंग. ओके, त्या मॉटलिंग म्हणजे काय, त्या दातावर असे डाग येतात, टीथ मॉटलिंग. आणि जेव्हा इथे फ्लोराइडचं कॉन्टेंट 1.5 पेक्षा जास्त जातं, 1.5 mg पर लिटर पेक्षा जास्त चाललंय ना 1.5, तो क्या प्रॉब्लेम होगा, वी विल बी फेसिंग डेंटल फ्लोरोसिस, स्केलेटल फ्लोरोसिस. म्हणजे हाडावर जे कॅल्शियमचं डिपॉझिशन काय होतं, वाढतं. ओके, जर एखाद्या वेळेस गुगलमध्ये स्केलेटल फ्लोरोसिस काय असतो याची इमेज सर्च केला ना, करू नका, ओके, बिलकुल मत करना, तर त्याच्या एकदम हॉरिफिक पिक्चर येतं, राइट. सो ये जो स्टेटमेंट पहले दिया था हमको S1 की फ्लोराइड का कंटेंट इतना होना चाहिए और क्यों होना चाहिए, म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, सिव्हिल मंगेश. ओके, नावाचं सिव्हिल लावून घेतलंय मंगेशने, ठीक आहे. तर हे दोन्ही एकमेकांना सपोर्ट करतात. ओके, बेटर वे स्टेटमेंट 2 इज सपोर्टिंग. येस, करेक्ट बॉबी, आन्सर इज आहे. सी, इथे पाहू आपण आता पटकन. लो फ्लोराइड असलं तर काय होतं, डेंटल कॅरीज किंवा टूथ डिके किंवा मॉटलिंग येतं. ओके, एनएमएल साठी आवश्यक असतं. एक तुम्ही बघितलं असेल मध्ये मध्ये आहे ना, टूथपेस्टची ही पण ऍड आली. पहिले असे म्हणत होते की आपके टूथपेस्ट में नमक है क्या, नंतर मग आपके टूथपेस्ट में फ्लोराइड आहे का, अशी पण काहीतरी ऍड चालली असेल, आठवत असेल, राईट. तर ऑप्टिमल त्याच्यामध्ये फ्लोराइड कंटेंट पाहिजे असतं 0.5 to 1.5, तेव्हा दात व्यवस्थित राहतात, हाडं व्यवस्थित राहतात. ओके, कोणत्याच टाईपचा डिझीज होत नाही. 1.5च्या वर जर गेलं तर डेंटल आणि स्केलेटल फ्लोरोसिस होतो. ओके, बोन डिफॉर्मिटीज येतात त्याच्यामध्ये. ओके, आपण आता आहोत सेक्शन मध्ये, लास्ट सेक्शन आहे आपल्या स्ट्रीमचा, ज्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन बद्दल काही क्वेश्चन पाहू अँड देन वी विल बी हॅव्हिंग एंड ऑफ द स्ट्रीम. इनकरेक्ट अबाउट कंटिन्युअस अँड इंटरमिटंट वॉटर सप्लाय. इंटरमिटंट म्हणजे काय असतो की एका स्पेसिफिक टाइमला जेव्हा पाणी येतं ना घरी, नळ येतो असं म्हणतो, दॅट इज व्हॉट, दॅट इज नथिंग बट इंटरमिटंट. कंटिन्युअस म्हणजे काय, केव्हाही नळ उघडा पाणी आहेच आहे, त्याला काय म्हणतो आपण, कंटिन्युअस वॉटर सप्लाय. तर याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे. म्हणजे 3 बरोबर असतील, 1 चुकीचं असणार. कंटिन्युअस वॉटर सप्लाय रिड्युसेस रिस्क ऑफ कंटॅमिनेशन बाय मेंटेनिंग कॉन्स्टंट फ्लोइंग पाईप. बरोबर आहे, कंटिन्युअस जेव्हा असतो फ्लो तर तेव्हा कंटॅमिनेशनची रिस्क काय होऊन जाते, कमी होऊन जाते. दिस इज ट्रू, किंवा आपण याला बरोबर आहे म्हणू. इंटरमिटंट वॉटर सप्लाय हेल्प कन्झर्व वॉटर बाय एनकरेजिंग युजर्स टू स्टोर वॉटर. येस, तर याच्यामध्ये जसं काही मेंटॅलिटी कशी येऊ शकते की पाणी आपण सांभाळून ठेवतो, ऍक्च्युली पाणी शिळं होतं म्हणून काही ठिकाणी फेकतात. बट इंटरमिटंट वॉटर सप्लायचा जो मोटो आहे तर तो काय असतो की लोकांनी पाणी साठवून ठेवावं आणि ते साठवलेलं पाणी वापरावं.
आणि त्याच्यामध्ये कन्झर्वेशन कसं काय होत आहे. समजा आता इथे पॉइंट बी इज करेक्ट. का करेक्ट आहे ते सांगतो, मग तुम्ही सांगा बरोबर आहे की नाही. तर जेव्हा कंटिन्युअस वॉटर सप्लाय आहे तर तिथे समजा एखाद्या पाईपलाईन मध्ये जर लिकेज आला तर कंटिन्युअस वॉटर सप्लाय सिस्टीम मध्ये त्या पाण्यामध्ये पाईपमध्ये समजा तो लीक आहे, होल आहे, तर ते पाणी कंटिन्यू काय होत राहतं, गळत राहतं. त्याच्यामुळे इथे वॉटर वेस्टेज कंटिन्युअस मध्ये जास्ती होऊ शकतो इन केस ऑफ वॉट लिकेज. बट वेन वी आर लुकिंग ऍट इंटरमिटंट वॉटर सप्लाय सिस्टम, तर लोक काय करतात, पाणी साठवून ठेवतील आणि एनकरेज करतो आपण पाणी स्टोअर करायला. कारण पाणी येत नाही, नळ येत नाही, म्हणणं आपलं तिथं काय राहणार आहे, म्हणणं की तिथे आपण युजरला म्हणतोय की पाणी साठवून ठेवायला पाहिजे. जो ऑप्शन बी आहे तो पण ट्रू आहे, बरोबर आहे. कंटिन्युअस वॉटर सप्लाय सिस्टीम इज मोर कॉस्ट इफेक्टिव्ह दॅन इंटरमिटंट वॉटर सप्लाय. आता इथे एकदम सिंपल लॉजिक, तुम्ही आन्सर दिलेत का? येस, ओके. हर्ष अँड एसवी आर सेइंग ऑप्शन सी इज करेक्ट. सो लुक हिअर, कंटिन्युअस वॉटर सप्लाय मध्ये आपल्याला प्रॉपरली, सागर येस आन्सर सी, तर कॉस्ट इफेक्टिव्ह ती नाही आहे. कारण कंटिन्युअसली जर तुम्हाला पाणी पंप करून ठेवायचं आहे, त्या पाईपलाईन मध्ये प्रेशर मेंटेन करून ठेवायचं आहे, इन दॅट केस वी विल हॅव टू रन द पंप्स 24/7 आणि त्याच्यामुळे ही सिस्टीम कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे. ओके, सी इज द आन्सर हिअर बिकॉज दिस इज फॉल्स. हे इनकरेक्ट आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे, कॉस्टली अफेअर आहे. Continuous water supply system is a costly affair because we have to run the pumps and maintain the pumps 24/7. एखादा पंप जर खराब झाला तर पंपिंग सिस्टम मध्ये आपल्याला बॅकअप लागतं, पॉवर जी आहे ती मेंटेन ठेवावी लागते, त्याच्यामुळे कॉस्ट इफिशियन्सी कंटिन्युअस मध्ये येत नाही. देन ऑप्शन डी पाहून घेऊ. इंटरमिटंट वॉटर सप्लाय कॅन इन्क्रीज द रिस्क ऑफ कंटॅमिनेशन ड्यू टू स्टॅग्नेशन इन पाईप. हो, जेव्हा समजा लेट्स से 6 AM ला पाणी येत आहे, देन संध्याकाळी 6 PM ला पाणी येत आहे, याच्यामध्ये जेव्हा पाणी चालू नाहीये त्या पाईपलाईन मध्ये पाणी राहू शकतं, तर स्टॅग्नेशन येतं. एखाद्या ठिकाणी लीक असला, क्रॉस कंटॅमिनेशन झालं सीवरचं आणि वॉटर पाईपलाईनचं, तर प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे या स्टॅग्नेशनमुळे जास्ती रिस्क काय मिळतो, चान्स मिळतो कंटॅमिनेशनचा. त्याच्यामुळे डी जे आहे इंटरमिटंटमुळे रिस्क वाढते, हे ट्रू आहे. ओके, ऑप्शन कोणता इथे? सी. एक समजा बी मध्ये थोडस कन्फ्युज होत असलं तर इथे एक काय पाहायचं आहे, मोस्ट इनकरेक्ट कोणता वाटतोय इथे? सी. कसा? कारण कंटिन्युअसला जसं यांनी म्हणून दिलंय की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे इंटरमिटंट पेक्षा, तिथंच तो प्रॉब्लेमच दिसतोय ना. कंटिन्युअस हा कॉस्ट इफेक्टिव्ह अफेअर नाही. कंटिन्युअस मध्ये आपल्याला पंप, इलेक्ट्रिसिटी, बॅकअप, मेंटेनन्स, मॅन पॉवर, या सगळ्या गोष्टी लागतात. त्याच्यामुळे हे कॉस्ट इफेक्टिव्ह नाही आहे. ओके, सी. कंटिन्युअस वॉटर सप्लाय सिस्टमचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज. ऑलवेज ऍक्सेसिबल, व्हेरी गुड. ओके. त्यानंतर स्टोरेज टँकची गरज नाही आहे, कधी नळ उघडलं की पाणी असतं, लोक पाणी साठवून वगैरे ठेवत नाही. डिसएडव्हान्टेज बघा, जे आता आपण ऑप्शन ज्याच्यामुळे टिक केला होता तेच दिलेले आहेत. कॉस्ट इफेक्टिव्ह का नाही? हाय ऑपरेटिंग कॉस्ट, वॉटर वेस्टेज, त्याच्यामुळे इथे लीक वगैरे असलं तर कंटिन्युअसली ते पाणी निघत राहतं. ग्रेटर लिकेज रिस्क, कारण ते प्रेशर त्याच्यामध्ये असतं कंटिन्युअसली. दोज पाईपलाईन्स आर एक्सपोज टू हाय प्रेशर. खूप हाय पण नाही ठेवत, मिडियम टू हाय प्रेशर राहतं. देन इंटरमिटंट मध्ये लोअर ऑपरेशनल कॉस्ट, लिकेज कंट्रोल येतो, वॉटर कन्झर्वेशन येतो त्याच्यामध्ये. डिसएडव्हान्टेज आपण एक पॉईंट बघितला तो बरोबर होता, कंटॅमिनेशनची रिस्क असते. चलो, आता हा एकदम सोपा आहे, डायरेक्ट तुम्ही आन्सर सांगा, मी याच्यामध्ये काहीच बोलणार नाही. चलो, ग्रॅव्हिटी सिस्टम इज देअर, कंबाईन सिस्टम इज देअर, पंपिंग सिस्टम इज देअर. ग्रॅव्हिटी साठीचा ऑप्शन, कंबाईन साठीचा ऑप्शन आणि पंपिंग साठीचा जो ऑप्शन आहे, ऑप्शन नाही पेअर, तुम्ही सांगा, डायरेक्टली आन्सर बताओ मुझे. मे बी त्याचे जो कॉलम 2 मध्ये आहे ना, तुम्हाला बाय कीवर्डच तुम्ही शोधू शकता. चला, आन्सर सांगा. सागर ए, एसवी ए, हर्ष ए. चलो, लेट द आन्सर फ्लो इन चॅट. मयुरी ए, यस, व्हेरी गुड. बॉबी डी, हर सिद्धेश सी, हर्ष ए. ओके, सी. आता आपण आपल्याला माहित जरी नाही असं, लेट्स प्रिटेंड दॅट वी डोंट नो एनिथिंग अबाउट दिस ग्रॅव्हिटी कंबाईन और पंपिंग सिस्टम. तर लॉजिकली कसं शोधायचं? एखाद्या वेळेस ठीक आहे, त्याला असं समजून चालू आपण की आपल्याला माहित असते. तर ग्रॅव्हिटी सिस्टीम, तर इथे सी मध्ये काय दिसतं? वॉटर सप्लाइड बाय ग्रॅव्हिटी, म्हणजेच ग्रॅव्हिटी सिस्टीम असणार ना. चला, 1 ची सी लागली पेअर. कंबाईन सिस्टीम, कीवर्डच दिसला आपल्याला डायरेक्ट, कॉम्बिनेशन ऑफ ग्रॅव्हिटी अँड पंप. चला, 2 पण क्लिअर झालं. आता राहिलंच काय? पंपिंग, वॉटर सप्लाइड एंटायरली बाय पंप. ओके, याच्यापेक्षा इझी क्वेश्चन आपल्या पूर्ण स्ट्रीम मध्ये कोणताच नव्हता. ऑप्शन ए इज करेक्ट. चलो, व्हेरी गुड. ओके, ग्रॅव्हिटी सिस्टीमचा इथे आपण
ओके, जर आपण इथे आलेलोच आहे क्वेश्चन मध्ये, तर थोडंसं याचे डिस्कशन करून घेऊ, कन्सेप्च्युअली हे गोष्टी क्लिअर होऊन. वॉटर इज सप्लाइड बाय डिस्ट्रीब्युशन टँक सोनली ऑन द बेसिस ऑफ व्हॉट? ग्रॅव्हिटी. हाईटचा आपण यूज करू, ग्रॅव्हिटीने ते पाणी खाली येणार. ऍडव्हान्टेज काय आहेत? पंप लागत नाही, पॉवर लागत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार नाही, त्याचा खर्च कमी येतो या गोष्टींचा. रिलायबल आहे, लाईट कटली किंवा पॉवर डाऊन, शटडाऊन, पॉवर सॅबोटाज, फेल्युअर, काही टेन्शन नाही आपल्याला, ग्रॅव्हिटी यूज करतो आपण. मेंटेनन्स पण कमी आहे. मेंटेनन्स केव्हा वाढतं? पंप आला, त्याच्यानंतर हे सगळे वॉल आले ओपनिंगसाठीचे, ते कंट्रोल पॅनल आलं, त्याच्यामुळे मेंटेनन्स वाढतं. इथे ते काहीच नाहीये. डिसएडव्हान्टेज काय? प्रत्येक वेळेस तुम्हाला तशी हाईट किंवा एलिव्हेशन नाही मिळणार आहे ना, की जिथे तुम्ही टँक बांधाल आणि तिथून तुम्हाला काय मिळणार आहे, की ग्रॅव्हिटीचा यूज मिळेल. ओके, कव्हरेज लिमिटेड आहे, जिओग्राफी टोपोग्राफीवर डिपेंडंट आहे. इनिशियल कन्स्ट्रक्शन कॉस्ट जास्ती आहे. एलिव्हेटेड रिझर्वायर बनवावा लागतो, त्याच्यामध्ये आपण काय करतो, पाणी येतं आणि तिथून मग काय होतं, खाली जातं. खाली जायला पैसा नाही लागत आहे. रिझर्वायर बनवायसाठी ESR जर बनवलं आपण, एलिव्हेटेड सरफेस रिझर्वायर, त्याच्यामध्ये त्याचं कॉस्टिंग जास्ती जातं. देन लेट्स लुक ॲट कंबाईन सिस्टीम. तर याच्यामध्ये आपण काय करतो, पंपचा यूज करू. फ्लॅट सरफेस टेरेन आहे, पाणी आलं कुठून तरी, पंपाने ओढून आणलं, पंपाने आपण ESR मध्ये चढवलं, ESR मधलं हे पाणी सप्लाय करू पूर्ण आजूबाजूच्या कम्युनिटीला. म्हणजे इथं कशाचा यूज केला आपण? एलिव्हेटेड सरफेस रिझर्वायर पण आलाय आणि पंप पण आलाय, दोन्ही गोष्टी आल्या, त्याच्यामुळे याला आपण काय बोलतो, कंबाईन. इट बॅलन्सेस इन बिटवीन ग्रॅव्हिटी आणि पंप. म्हणजे इथे एक ऍडव्हान्टेज काय, हे पॉईंट समजा आपण नाही पाहिले, तर कंबाईनचा ऍडव्हान्टेज हा असतो की जेव्हा आपल्याकडे पॉवर आहे, त्या एरियामध्ये जेव्हा इलेक्ट्रिसिटी आहे, तेव्हा पंपचा यूज करायचा, ते पाणी ESR मध्ये चढवून द्यायचं, आणि एकदा ते त्या पाण्याच्या टाकीत पाणी चढलं की बाय ग्रॅव्हिटी ते सगळीकडे आपल्याला सप्लाय करता येतं. ओके, दिस इज द लेट्स से कोर ऑफ दिस कंबाईन सिस्टीम, त्याचा हा कन्सेप्ट आहे. देन पंपिंग सिस्टम, सोलली आपण पंपवर डिपेंडंट असतो, की तिथे आपण पंप मधून हेड क्रिएट करू, दॅट हेड विल बी, असं हेड क्रिएट करू जे सफिशियंट राहणार आहे पुढे जिथे जिथे आपल्याला सप्लाय करायचा आहे तोपर्यंत. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्ती कॉस्टिंग ज्याला लागत असेल, कॉस्ट इनिफिशियंट ज्याला डिक्लेअर करायचं असेल, दॅट इज पंपिंग सिस्टम. पंप, पॉवर, मेंटेनन्स, त्याच्यानंतर ते सर्किट वगैरे असतात त्या गोष्टी, आणि तिथे एक्सपर्ट, तिथे स्टाफ वगैरे लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचे पैसे आपण जर बघितले तर पंपिंग सिस्टम सगळ्यात जास्त कॉस्टली आहे आणि बेभरवशाची आहे. ओके, वी कॅनॉट टोटली रिलाय ऑन पंपिंग सिस्टम, कारण इन केस त्या कम्युनिटीमध्ये, त्या विलेजमध्ये किंवा त्या एरिनामध्ये जर आग लागली आणि आपल्याला टोटली पंपिंग सिस्टीमवर दिलेला राहायचं आहे, तर त्या केसमध्ये पंप शिवाय तिथे प्रेशर येऊ शकत नाही, आणि तिथे जर पॉवर आउटेज झाला, इन दॅट केस वी विल बी लुकिंग ॲट सम सॉर्ट ऑफ मेगा डिझास्टर. त्याच्यामुळे पंपिंग सिस्टीम आपण काय करत नाही, टोटली एकदम रिलाय राहत नाही. ESR तर देऊच देऊ आपण. ओके, तर असर्शन आणि रिझन आहे. सर्च टँक वर्ड ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी. सर्च टँक्स आर प्रोव्हाइडेड इन वॉटर पाइपलाइन टू ॲब्झॉर्ब प्रेशर सर्जेस अँड प्रोटेक्ट द सिस्टीम फ्रॉम प्रेशर फ्लक्च्युएशन. ओके, दिस इज गुड, दिस इज ऑल गुड. सर्च टँक जे असतात ते आपण का प्रोव्हाइड करतो, की सिस्टीम मध्ये येणारे जे वॉटर शॉक्स आहेत, ओके, किंवा प्रेशर सर्जेस आहेत, एकदम प्रेशर वाढलं किंवा एकदम मोठा फ्लो जर आला, तर त्याला ॲब्झॉर्ब करण्यासाठी, जसं आपल्या गाडीमध्ये, सायकलमध्ये शॉक ॲब्झॉर्बर असतं ना, त्या टाईपमध्ये पाईपलाईन मधला शॉक ॲब्झॉर्ब करण्यासाठी काय असतात तिथे, सर्च टँक. ओके, आता सर्च टँक बद्दलची दुसरी गोष्ट दिली आहे. सर्च टँक प्रिव्हेंट्स व्हॉट? वॉटर हॅमर. आता वॉटर हॅमर म्हणजे काय, की एखादी पाईपलाईन आहे, त्याला आपण काय केलं, सडनली क्लोज केलं, वॉल बंद करून टाकला, तर इतक्या मोठ्या प्रेशरने, इतक्या मोठ्या मोमेंटमने वाहणारं जे पाणी आहे, त्याला तुम्ही काय केलं, डायरेक्ट ब्रेक दाबला. परत आपण गाडीच्या कन्सेप्टमध्ये जाऊ. 200च्या स्पीडने गाडी चालते आणि एकदम तुमचे हायड्रॉलिक डिस्क ब्रेक जे आहे ते तुम्ही प्रेस केले एकदम टाईट, काय होणार आहे? ओके, यू आर गोइंग टू क्रॅश. सेम वे पाण्याचं की इथे काय होतं पाईपलाईन मध्ये, की जेव्हा तुम्ही सर्च टँक प्रोव्हाइड नाही केलेला, अचानक तुम्ही काय करून दिला, वॉल बंद करून दिला, किंवा दुसरं एकदम एक रिझन आहे वॉल बंद करणं, दुसरं एक तुम्ही शार्प बेंड जर दिला पाईपलाईन मध्ये असा, तर काय होतं, एवढ्या मोठ्या वेलॉसिटी, मोमेंटम, एनर्जी कॅरी करणारं पाणी या शार्प बेंडवर आदळतं. ओके, इट हॅज इम्पॅक्ट. ओके, कोलिजन होतं त्या पाण्याचं त्या पाईप मटेरियल सोबत, तर काय काय होऊ शकतं, मोठा आवाज येतो, फटाका फुटला, फटाका नाही त्याच्यापेक्षा मोठा आवाज येणार, असा थंडरस साऊंड येतो पाईपलाईन मधला. पाईपलाईन बस्ट होऊ शकते, म्हणजे फुटू शकते, डॅमेज होणार आहे, आणि त्याच्यामुळे इथे इथे तेच लिहिलेलं आहे, पाईप डॅमेज मे बी कॉज. तर हा जो सर्च टँक आहे ना, कसा असतो, लेट्स से समजा आपण फ्रंट मध्ये पाहतोय पाईपलाईनला, इट इज अ पाईपलाईन दॅट इज कॅरिंग वॉटर. ओके, तर इथे आपण सर्च टँक देऊ. सर्च टँक कसा असतो, लाईक दिस. म्हणजे काय, एक रिझर्वायर दिला आपण छोटासा, पाईपलाईनवरच एक रिझर्वायर इन्स्टॉल करून दिला, म्हणजे एकदम
बेसिक टर्म मध्ये सांगतोय मी इथे. तर एक रिझर्वायर प्रोव्हाइड केला आणि समजा इथे वॉल आहे किंवा बेंड आहे किंवा टर्न आहे. तर अचानक समजा आपण या पॉइंटला हा वॉल क्लोज केला तर जे पाणी मोठ्या मोमेंटमने याच्यावर आदळणार होतं ना, तर या एनर्जीला रिलीज होण्यासाठी, त्या प्रेशरला रिलीज करण्यासाठी हा सर्ज टँक कामात येईल. हे जे इथलं सर्ज टँक मधलं व्हॉल्यूम आहे ते त्या पाण्याला काय करून घेणार आहे, इनकॉर्पोरेट करून घेणार, त्याला तिथे म्हणजे ऍडजस्ट करून घेईल. मीन्स इट हॅज ॲब्झॉर्ब अ शॉक. वॉटर हॅमर तिथे येणार नाही किंवा पाईप डॅमेज तिथे होणार नाही. देअरबाय ऑप्शन नाही, असर्शन ट्रू आहे. त्याचं दिलेलं जे स्टेटमेंट ट्रू आहे ते पण ट्रू आहे. देअरबाय दीज टू स्टेटमेंट्स आर logically supporting, conceptually supporting each other. That's why we should go with option A. Both assertion and reason are right. The reason is the correct explanation of assertion. ठीक आहे, चलो समजलं का तुम्हाला सर्च टँक काय असतं? ओके, थोडेसे इमेजेस पाहून घेऊ आपण. वॉल बंद असताना वॉटर स्टील आहे, वॉल पूर्ण ओपन केला, ओके, फुल ओपनिंग. फुल ओपनिंगला पाण्याची स्पीड वगैरे जितकं ते प्रेशर त्याच्यामध्ये आहे त्याने तो वाहत जाणार. एकदम वॉल क्लोज केला. वॉल क्लोजर शुड बी ग्रॅज्युअल, हे नेहमी लक्षात ठेवा. समजा वॉटर एखाद्या मजिप्रा किंवा कुठे जर जॉईन झाले तर तिथे इन्स्ट्रक्शन द्यायला लावल्या तुम्हाला तिथल्या वर्कर्सला, त्यांनाच माहिती असतील, पण समजा तुम्ही सांगताय तर तुम्हालाही हे माहित असायला पाहिजे की वॉल जेव्हाही क्लोज करतात पाईपलाईनचे, देन ग्रॅज्युअली त्या वॉलला क्लोज करायचं हळूहळू. एकदम जर फास्ट तुम्ही जर ते नळ बंद केल्यासारखा ऑफ केला ना, वॉटर हॅमर सारखा सीन तिथे क्रिएट होतो. ओके, सडन वॉल क्लोजर विल बी लिडिंग टू वॉटर हॅमर. आता कॉज काय आहेत? एअर चेंबर जे आहेत, एअर रिलीज वॉल, तिथे जर पाणी घुसलेलं असलं त्याच्यामुळे हे हॅमरिंग येऊ शकतं. पाण्याचं प्रेशर खूप जास्त आहे तेव्हा येऊ शकतं. सडन क्लोजर, काय बोललो होतो आपण? सडन क्लोजर किंवा फास्ट ऍक्टिंग वॉल. ते वॉल पण कसे ठेवायचे? एकदम हळूहळू हळूहळू ते बंद व्हायला पाहिजे, अदरवाईज यू विल बी फेसिंग वॉटर हॅमर. लूज पाईप असले, तिथे समजा बेंड असला, लूज पाईप असला किंवा ते कनेक्शन जर लूज असलं, इन दॅट केस ऑल्सो वी विल बी लुकिंग ॲट द कन्सेप्ट ऑफ वॉटर हॅमर. लिटरली हॅमरिंग सारखा आवाज येतो तिथे पाईपलाईनवर. ओके, सी सर्ज टँक का प्रोव्हाइड करतात? प्रेशर सर्जेस जे आहे, अचानक वाढणारा प्रेशर कंट्रोल करतं, डॅमेज कंट्रोल करतं, प्रेशरला रेग्युलेट करणार सर्ज टँक. एक्स्ट्रा एक स्टोरेज पण प्रोव्हाइड करून देतो कोण? हा सर्ज टँक. ओके, दिस वॉज द लास्ट क्वेश्चन. सो आज आपण काय काय पाहिलं? ट्रीटमेंटशी रिलेटेड काय क्वेश्चन पाहिले, त्याच्यानंतर आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर बघितल्या होत्या, त्यानंतर आपण आता पाहिलं डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड काही क्वेश्चन. तर आता आपण पुढची स्ट्रीम घेऊयात उद्या. ओके, टुमॉरो वी विल बी लुकिंग ॲट वॉटर रिसोर्सेस मधले काही उरलेले टॉपिक्स आहेत ते आपण बोललो होतो. परवाच्या स्ट्रीम मध्ये आपण म्हणलो होतो की काही आपले वॉटर रिसोर्सेस मधले टॉपिक टॅप नाही केले, कव्हर नाही केले. वी विल बी टॅपिंग दोज झोन्स, वी विल बी टॅपिंग दोज टॉपिक्स. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्येच आपण त्या सगळ्या गोष्टी कव्हर करू. तर उद्या आय गेस आपण याच वेळेला भेटू 9 वाजता. कम बॅक टू स्ट्रीम, लेट्स हॅव दिस ग्रुप स्टडी. तुम्ही खूप छान आन्सर दिले आज, सो थँक्यू फॉर जॉईनिंग. I will see you in next one. Till then, take care. Bye bye.